हे झालेलं ना. ओके, तर लास्ट लेक्चर आपलं मनी अँड करन्सी आपण बघत होतो. तर त्याच्यात चलनाविषयी आपण बघितलं. मात्र काही ग्राफ्स आहेत. हे ग्राफ्स आपल्याला म्हणजे असं ॲज सच ग्राफ हा येत नाही, परंतु हे जोड्या लावायला येतात की लॉरेन्स वक्ररेषा कशा संबंधी आहे, मग पुढे फिलिप्स आहे, ठीक आहे, गिनी कोएफिशियंट आहे. तर मग हे सगळे कशा संबंधी आहेत, इकडे ते 4 देणार पेअर्स आणि मग पुढे 4 मध्ये ते कशा संबंधित ते दिलं जाणार. मग आपल्याला जोड्या जोडवायच्या असतात. सोपा प्रश्न असतो. मग तुम्हाला फक्त काय कशा संबंधी आहे एवढं लक्षात राहिलं तरी इनफ आहे. मग आता पहिला आहे लॉरेन्स. लॉरेन्स आणि गिनी हे जे दोन आहेत हे सेमच आहे, जवळपास सेम आहे, काही फरक नाहीये. मग लॉरेन्स वक्ररेषा आणि गिनी कोएफिशियंट मध्ये काय दाखवलं जात आहे की इक्वॅलिटी, हे पेन्सिल कुठे, ओके. तर हा जो पार्ट आहे इक्वॅलिटी वाला पार्ट आहे, तर हा साध्य करण्यासाठी पहिली गोष्ट पॉप्युलेशन तस नाहीये. हा जो पहिला पार्ट आहे पॉप्युलेशन एक्स ऍक्सिस वर, आणि दुसरा हा पार्ट आहे नॅशनल इन्कम. तर ह्या दोन गोष्टी तपासल्या जातात. आता कसं आहे, ही 45 डिग्री मध्ये ही रेषा आहे. तर याच्यामध्ये दाखवलेलं आहे की 20% इन्कम 20% लोकांकडे आहे. म्हणजे कसं, ह्या पॉइंटवर तुम्ही कुठेही असाल, समजा इथे 30% आहे, तर 30% लोकांकडे 30% इन्कम, हे समान इन्कम, समान समान लोकांकडे समान इन्कम दाखवणारी ही रेषा आहे. तर या प्रकारची जर रेषा असेल आपल्याकडे, तर याचा अर्थ आपल्या देशामध्ये इक्वॅलिटी आहे, समानता आहे. आलं, ठीक आहे. तर या प्रकारे या पॉइंटवर तुम्ही कुठेही असाल तरी इक्वॅलिटी आहे, चांगली गोष्ट आहे ही. परंतु मग जेवढा तुम्ही खाली जाल, जेवढा हा कर्व खाली जाईल, आता समजा हे असं आपण घेतलं या प्रकारे, तर हे असं होईल. म्हणजे इकडे समजा आपण 50 वगैरे कन्सिडर करतोय, परंतु इकडे 30च येईल. तर समानता एस्टॅब्लिश झालेली नाहीये. मग हा कर्व जेवढा खाली जाईल तेवढा मग कमी पॉप्युलेशनकडे जास्त इन्कम, म्हणजे टॉपच्या 1% 5% लोकांकडे खूप सारे पैसे, आणि राहिलेले जे लोक आहेत यांच्याकडे मात्र खूप कमी पैसे. जसं आज भारतामध्ये सिच्युएशन आहे की श्रीमंत, अतिश्रीमंत आहेत, त्यांचा भारतातल्या पैशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हक्क आहे, आणि बाकी गरीब जे लोक आहेत ते मात्र 85% लोक जे आहेत ते खूप कमी पैशांवर, 40% पैशांवरती जगतात. तर ही इनइक्वॅलिटी भारतामध्ये बघायला मिळते. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं लॉरेन्स कर्व मध्ये, तर लॉरेन्स कर्व असमानता दाखवतो. एक्स ऍक्सिस वर लोकसंख्या आणि वाय ऍक्सिस वर देशाचं उत्पन्न. तर लोकसंख्या आणि देशाचं उत्पन्न याची तुलना करून असमानता लॉरेन्स कर्व द्वारे दाखवली जाते. आणि सेम आहे याच्या संबंधी, गिनी कोएफिशियंट संबंधी. हे बघा, तर याच्यामध्ये सुद्धा इन्कम जी आहे वाय ऍक्सिस वर दाखवली जाते, आणि याच्यामध्ये फक्त करतात की शेअर ऑफ पीपल असं लिहिलं जातं, शेअर ऑफ पीपल पॉप्युलेशन ऐवजी. मग सेम आहे इथे, जर 45% म्हणजे काय की तुमची परफेक्ट इक्वॅलिटी तुम्ही साधली आहे. ओके, तर मग जेवढं तुमचं जी पण लाईन असेल, ही समजा अशी लाईन आली, तर 50%ला 50%, 50%ला 50% इन्कम. तर या प्रकारे इक्वॅलिटी साध्य केली जाते. तरी हे सोपं आहे लक्षात ठेवायला की लॉरेन्स कर्व आला किंवा गिनी कोएफिशियंट आला, दोघांचं समान असेल. ओके, थोडाफार फरक त्यांनी बनवलेला आहे की तिकडे प्रॉपर पॉप्युलेशन बोललंय की एवढ्या पॉप्युलेशनकडे, एवढ्या लोकसंख्येकडे एवढा एवढा पैसा. गिनी कोएफिशियंट मध्ये सांगितलंय की किती टक्के लोकांकडे किती टक्के पैसा. त्यांनी फक्त शब्द बदललेले आहेत, थोडस फिरून सांगितलेलं आहे. मी असं बोललो की ह्या क्लासची जेवढी लोकसंख्या आहे तर त्यांच्याकडे त्या प्रमाणात एवढा एवढा पैसा आहे. मी टोटल पॉप्युलेशन बद्दल बोललो. गिनीने काय बोललं की 3 मुलींकडे एवढा पैसा आहे, 3 मुलांकडे एवढा पैसा आहे.
ओके, तर या प्रकारे मी काहीतरी बोललोय, परंतु सेमच आहे, म्हणणं सेमच आहे. जर इक्वल लोकांकडे इक्वल पैसा असेल तरच समानता एस्टॅब्लिश होणार आहे, या प्रकारे. आणि जर तसं नसेल, इथे कुठेतरी कर्व असेल, तर इथे समजा आपण इन्कम 20 मानूया, मग 50% लोकांकडे फक्त 20% पैसा आहे, याचा असा अर्थ झाला. ओके, त्यानंतर आहे कुझनेट्स वक्ररेषा. तर कुझनेट्स मध्ये दोन गोष्टी पाहिल्या जातात. पहिली गोष्ट, या ऍक्सेसवर तर जीडीपी पर कॅपिटा, म्हणजे एका माणसामागे किती पैसा देशाकडे आहे, सरासरी एका माणसाचं उत्पन्न देशामध्ये किती आहे. आपण किती बघितलेलं, रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी नुसार सरासरी उत्पन्न किती विसरले. रिअल जीडीपी नुसार पण बघितलेलं, नॉमिनल जीडीपी नुसार पण बघितलेलं. नॉमिनल जीडीपी नुसार 2.5 लाखाच्या आसपास आहे आपलं सरासरी उत्पन्न, आणि रिअल जीडीपी नुसार 1,45,000, 1.5 लाखाच्या आसपास आहे. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे पर कॅपिटा इन्कम बघितलं जातं. आणि इकडे दोन गोष्टी बघितल्या जातात, एक तर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आणि दुसरा आहे इनइक्वॅलिटी. हे लिहून ठेवा, हे मी मेन्शन करायला विसरलो, असमानता. ठीक आहे. तर लॉरेन्स आणि गिनीमध्ये सेम फीचर्स होते, पॉप्युलेशन आणि इन्कम यांची तुलना होते, आणि असमानता देशामध्ये किती आहे ते चेक केलं जातं. परंतु कुझनेट्स मध्ये इन्कम बघितलं जातं व्यक्तीचं त्या देशातल्या, आणि त्याच्यानुसार मग वाढतं इन्कम जर आहे, पर कॅपिटा जीडीपी जर आहे, जर तो वाढतोय तर असमानता. आधी आपण एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचं नको बघूया, आपण असमानतेबद्दल विचार करूया. तर असमानता हे असं होतं, म्हणजे वाढत चाललंय की कमी होत चालली आहे, आणि मग हे असं, ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं की हा एक्स ऍक्सिस आहे, हा कंटिन्युअसली पुढे वाढतच जाणार आहे. हा कमी होत जाणार आहे का? नाही. याचा अर्थ इन्कम जे लोकांचं आहे ते कमी होत जाणार आहे का? नाही, ते वाढतच जाणार आहे. परंतु असमानता आधी वाढत जाणार आणि नंतर कमी होत जाणार. आता याच्यात इंटरेस्टिंग आहे, लक्षात घेणं. मी महिन्याला कन्सिडर करूया 50,000 रुपये कमावतोय. एक बिझनेसमॅन आहे, तो 1 करोड रुपये कमावतोय, महिन्याचं इन्कम आमचं. आता पैसा वाढतोय, दोघांचा पैसा वाढलाय, ठीक आहे. दोघांचा आपण कन्सिडर करू डबल झालाय. पण माझा डबल झाला म्हणजे किती झाला? 1 लाख रुपये झाला. त्याचा डबल झाला म्हणजे किती झाला? 2 करोड रुपये झाला. पहिले आमच्या मधला डिफरन्स जेवढा होता त्याच्यापेक्षा डिफरन्स वाढला की कमी झाला? वाढला, खूप जास्त वाढला. ओके, म्हणजे असमानता वाढली. ओके, सो पैसा जसं जसं वाढत जाणार तसं तसं माझं, मी बोलेन पुन्हा, 1 लाखाचे माझे 2 लाख होतील, त्याचे पण 2 चे 4 करोड होतील ना. पण तर अशी असमानता वाढत जाणार, पण एका लेवल पर्यंत. एक टिपिंग पॉइंट येईल की ज्याच्यावरती ही असमानता खूप हायर असेल, त्यानंतर मात्र असमानता कमी कमी होत जाणार. आता हे का होणार? असमानता वाढत जाईल हे आपण समजू शकतो, कारण असमानता क्रिएट करणारा जो फॅक्टर आहे मनी, तो त्यांच्याकडे, जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे खूप वेगाने वाढतोय, आणि आपल्यासारखे सामान्य जे आहेत त्यांच्याकडे मात्र हळूहळू वाढतोय. त्यामुळे असमानता क्रिएट होते. पण आता कमी कशी होते? मग तो तर पहिल्यापासूनच भरावा लागतो ना. हे एवढे श्रीमंत, वाढू दे ना, टॅक्स नाही, पर्सेंटेज नाही वाढत. ओके, तर आपल्या देशामध्ये कसं आहे, 30% मॅक्झिमम टॅक्स आहे. ओके, हा. तर तुमचं कितीही जास्त इन्कम असू दे, माझं 10 करोड असेल तरी मला 30%च भरावं लागणार आहे, तुझं 100 करोड असेल तरी 30%च भरावं लागणार आहे. प्रत्येक देशाचं नाही असंच असतं की एक मॅक्झिमम इन्कम असतं. आता पर्सेंटेज मध्ये ते फिक्स असतं. हा, माझं 10 करोड आहे समजा, तर माझं 30% 3 करोडच झाले. तुझं 100 करोड 30% म्हणजे 30 करोड झाले. तर तू जास्त टॅक्स भरतेस हे खरं आहे, परंतु बेनिफिट पण तुला जास्त आहे ना. मी 7च करोड कमावलेत, याचा अर्थ तू 70 करोड कमावले. असमानता वाढली आपली.
तर टॅक्सेसने हा इश्यू रिझॉल्व्ह नाही होत, वेगळं काहीतरी आहे. काय आहे हा? मग ते तर त्यांच्या फायद्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मग त्याच्यातून त्यांना अजून पैसा मिळणार. मग मग गव्हर्नमेंट लोक जे लोअर म्हणजे कमी इन्कम त्यांना डिस्ट्रीब्यूट करत असतील. ते कसं डिस्ट्रीब्यूट करणार? टॅक्सेस घेऊन. ठीक आहे, मग टॅक्सेस ते गरिबांचे पण घेणार, श्रीमंताचे पण घेणार, आणि तो जो पैसा मिळणार त्याच्याद्वारे ते डिस्ट्रीब्यूट करणार. आता हे तर टॅक्सेस भरतातच आहे, तरी सुद्धा असं म्हणतात वाढते. मग समानता कशी येणार? काय येते समानता? टॅक्सच्या पलीकडे तुम्ही फक्त पैशाचा विचार करू नका, पैशाच्या पलीकडे याचा आन्सर आहे. आता तुम्हाला 3 उदाहरणे देतो मी. एक देश आहे आपला भारत, ठीक आहे. दुसरा देश आहे आपण कन्सिडर करूया नॉर्वे, आणि तिसरा देश आपण कन्सिडर करूया नायजेरिया. नायजेरिया माहित आहे सगळ्यांना? यापैकी कोणत्या देशात सर्वात जास्त असमानता असेल? इंडिया, नॉर्वे, नायजेरियामध्ये असमानता जास्त आहे. तुम्हाला नॉर्वे बद्दल माहित आहे? नाही माहिती, याचा अर्थ ठीक आहे. न्यूझीलंड बद्दल माहित आहे? तिकडचं लोकांचं राहणीमान वगैरे सगळं माहित आहे? नाही माहित आहे, ठीक आहे, राहू दे, मीच सांगतो. बरं, नायजेरिया एकदम गरीब देश आहे, माहित आहे? आपण एकदम गरीब नाही पण श्रीमंतही नाही. नॉर्वे किंवा न्यूझीलंड हे खूप जास्त श्रीमंत देश आहेत, पैसा त्यांच्याकडे. आपण याबद्दलच बघायचं झालं, जीडीपी पर कॅपिटा, सरासरी उत्पन्न एका व्यक्तीचं, तर नायजेरिया इथे कुठेतरी स्टँड करेल, इंडिया इथे कुठेतरी स्टँड करेल, आणि न्यूझीलंड किंवा नॉर्वे बऱ्यापैकी पुढे आपल्यापेक्षा पर कॅपिटा इन्कम मध्ये. ओके, आता नायजेरिया एकदम मागे आहे का? तेथील लोकांना शिक्षणाच्या अभावामुळे माहीतच नाही की त्यांचे हक्क काय आहे. ओके, सर. हा, कशावरती? बरोबर आहे. हो हो. ते गरीब आहेत, परंतु असमानता का जास्त आहे त्यांच्याकडे? आपण ते विचार करतो सध्या, की असमानता का जास्त आहे. तर कारण त्यांचं तसं पण पर कॅपिटा इन्कम कमी आहे. पर कॅपिटा इन्कम कमी असल्यामुळे तेथील लोक त्यांच्या शिक्षणावर खर्च करू शकतात का जास्त? जर शिक्षण नाही मिळालं तर त्यांना त्यांचे हक्क काय आहेत हे समजणार आहे का? जर त्यांच्यावर काही अत्याचार केला जातोय तर त्यांना काही समजतंय का की आमच्यावर अत्याचार केला जातोय? नाही. तेच थोडासा सुधारलेला आहे भारत. इथे काही लोकांना समजतं, काही लोकांना नाही समजत. पण सर्वात डेव्हलप समजा आपण कन्सिडर करूया नॉर्वे किंवा न्यूझीलंड, तेथील लोकांना आपण मूर्ख बनवू शकतो का? नाही. खूप साऱ्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीज इंडियामध्ये येतात. काय येतात? येथील कामगारांना मूर्खात काढलं जाऊ शकतं. इथल्या लोकांना, अगदी IT वाल्या लोकांना 90,000 वगैरे पगार दिला जातो. त्यांना वाटतं अरे वा, 90,000 सॅलरी मला, असं फुल स्वॅग मध्ये वावरत असतात. 90,000 म्हणजे, कारण ते कम्पेअर कोणाशी करतात? बाकी गरिबांशी करतात. आता 90,000 जेव्हा त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं 90,000चं, तेव्हा त्या कंपनीने त्या कामामधून 10 लाख रुपये कमावलेले असतात. त्याच्यातले 90,000 यांना दिलेले असतात. मग भारतातले जे लोक आहेत त्यांना हे सगळं माहित नसतं. 90,000 क्रेडिट अमाऊंट झाली, ते खुश, वा. पण तोपर्यंत तिकडे त्यांनी 9 लाख एक्स्ट्रा कमावले. हे न्यूझीलंड, नॉर्वेमध्ये नाही होत. पहिली गोष्ट ही पण आहे की भारतामध्ये अगदी 12-12 तास जरी यांच्याकडून कामं करून घेतली, मी तर सामान्य मजुरांचं पण नाही बोलत आहे, मी कॉर्पोरेट जॉब्स वाल्यांचं बोलतोय, अगदी 12 तास काम करून घेतलं तरी ते काय बोलतात का विरोधात? काहीच नाही. गपचूप ऑफिसमध्येच थांबावं लागलं तरी थांबणार. हे अमेरिकामध्ये नाही होणार, हे नॉर्वेमध्ये, हे न्यूझीलंडमध्ये नाही होणार. मॅक्झिमम 8 आवर्स.
8 तासांपेक्षा जास्त तुम्ही आम्हाला कामाला लावू शकत नाही. मिनिमम सॅलरीचा कायदा आहे, आपल्याकडे पण आहे, आपल्याकडे फॉलो होत नाही, त्यांच्याकडे प्रॉपरली फॉलो होतो, की अगदी शिपाई जरी असेल तरी सुद्धा त्याला जी पण मिनिमम सॅलरी ठरलेली आहे देशामध्ये ती द्यायचीच आहे. मग अशा प्रकारे आता समजा जसं मी बोलतो 10 लाखाचं त्याच्याकडून काम करून घेतलं, इंडियामध्ये त्यांना 90,000 देत आहेत, परंतु तिकडे त्यांना मिनिमम 7 लाख द्यावे लागतील, कारण काम त्याने केलंय. तुम्ही जस्ट एक प्लॅटफॉर्म आहात, त्यांना फायदा फक्त 2 लाखाचा आहे. आणि तिथे 7 लाख त्यांना का दिले? ते इंडस्ट्रियलिस्ट खूप मनाने चांगले उदार असे आहेत असं आहे का? नाही, त्यांना द्यावे लागतात, कारण कायदे तसे बनले. कायदे तसे का बनलेले आहेत? कारण लोकप्रतिनिधी तसे आहेत. लोकप्रतिनिधी तसे का आहेत? कारण निवडून देणारी लोक तशी आहेत. आणि निवडून देणारी लोक तशी का आहेत? शिक्षण, जागृती आहे समाजामध्ये, की काय योग्य आहे हे त्यांना नीट माहित आहे. आपल्यासारखे नाहीयेत, मंदिर बांधून द्या तर आम्ही वोट देतो. ओके, तर तिकडे शिक्षणाला खूप महत्व आहे, कायद्यांना खूप महत्व आहे, की तुम्ही आम्हाला हे मिळवून द्या. ओके, या प्रकारे असमानता मग कमी होत जाते, कारण लोकांमध्ये ती अवेअरनेस जी आहे ती येते आणि ती ह्या लोकांकडून जास्तीत जास्त, फक्त टॅक्सेसने काही होत नाही हे लक्षात घ्या. टॅक्सेस, कारण एका लिमिट नंतर तुम्ही वाढवूच शकत नाही टॅक्सेस. तुम्हाला अशा प्रकारचे कायदे मॅन्युफॅक्चर करावे लागतील की जो पण त्या कंपनीत काम करतोय त्याला त्याचा योग्य हिस्सा मिळाला पाहिजे. सॉरी. तर कोजनेट्सने हे सांगितलं की जसं जसं मग पैसे वाढत जातात, पर कॅपिटा इन्कम वाढत जातं, तसं लोकांचं शिक्षणाचं प्रमाण, लोकांमध्ये जी अवेअरनेस निर्माण होते त्याचं प्रमाण, कायद्याचं ज्ञान, हे सगळं त्यांच्यामध्ये वाढत जातं. स्किल इम्प्रूव्ह होतं, ज्याच्यामधून ते अजून मिळवू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू मग असमानता जी आहे ती कमी होत जाते. आपण ह्या लेवलला अजून पोहोचलेलो नाहीये, आपल्याकडे असमानता अजून वाढायची आहे. ओके, दुसरं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पर्यावरणाचं नुकसान. जसं जसं इन्कम वाढत जातं तसं तसं याचा अर्थ उद्योगधंदे वाढतायत. आता इथे बेस्ट एक्झाम्पल आपण 2च देश घेऊया, कारण दोन्ही देश तुम्हाला माहित आहे. फर्स्ट कंट्री आपण कन्सिडर करूया इंडिया आणि दुसरी आहे चायना. तर इंडियाप्रमाणे चायना सुद्धा उद्योगधंद्याच्या बाबतीत खूप जोरदार मुसंडी मारत होता. 1980 पासूनच खूप जास्त. 2005 पर्यंत तो खूप वेगाने घोडदौड करत होता. आणि मग 2006 साली काहीतरी वेगळं झालं. पहिल्यांदा त्यांनी ग्रीन जीडीपी मोजला आपला आणि कळलं आपण पर्यावरणाचं खूप नुकसान केलेलं आहे. मग 2008 ला बीजिंग ऑलिम्पिक्स झाले. चायनाचा मीडिया बाहेरच्यांना येऊ नाही देत. नॉर्मली बाहेरच्या देशातल्या कोणालाही काही करायचं असेल सरकारची खूप परमिशन्स घ्याव्या लागतात, पण आता ऑलिम्पिक्स आहे, कोणाला अडवू शकत नाही. आणि सगळ्या रिपोर्टरने चायनाची बेइज्जती करून ठेवली की ऍथलेट्स कसं खेळणार, नुसतंच धूर आहे, नुसतंच पोल्युशन, खूप खराब हवा आहे. म्हणजे आपलं जे नॉर्मल मुंबई किंवा दिल्लीमध्ये असतं ना तसंच. पण आपल्याकडे कसं आहे, बदनामी केली तरी यांना काय फरक पडत नाही. त्यांना पडला की जगभरामध्ये चायनाचं असं हे झालं, त्यांनी त्यानंतर खूप मोठे स्टेप्स घेतले. बीटी ट्रीज नावाचे प्रकार असतो. बीटी म्हणजे बायोटेक ट्रीज. आता हे ट्री जे आहे, नॉर्मल ट्री जर वाढायला 10 ते 15 वर्ष घेतं, तर हे ट्री 3 ते 4 वर्षात पूर्ण डेव्हलप होऊन जातं. असे बीटी ट्रीज मोठ्या प्रमाणात लावून जंगलेच्या जंगले तयार केली. लोकांना अशा प्रकारे पुनर्वसन लोकांचं केलं की आजूबाजूला चांगला हरितपट्टा प्रत्येक शहरामध्ये असेल आणि लोकांना चांगली हवा जे आहे ते बघायला, एक्सपिरियन्स करायला मिळेल, चांगल्या प्रकारचं पाणी मिळेल. अगदी त्यांच्याकडे डेझर्ट आहे, वाळवंट, गोबी डेझर्ट नावाचं, त्याला आता ते पूर्ण ग्रीन करण्याच्या मागे लागलेले आहेत. तर यामुळे त्यांचं ग्रोथ जी आहे ती कमी झाली. पहिले जो चायना 10% ने ग्रो करत होता 2005, 6, 7 पर्यंत, त्याचा ग्रोथ रेट कमी होऊन आता तुम्ही बघाल तर 4 किंवा 5%च तुम्हाला दिसेल. ग्रोथ रेट कमी झाला. परंतु आता त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणं आहे का? आता ते श्रीमंत झालेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. ते डिक्लेअर नाही केलं त्यांनी, पण डेव्हलप झालेलं आहे चायना. आता त्यांना
मी बोलतोय ना, लोकप्रतिनिधी आपले तसे नाही आहेत, कारण लोक तशी डिमांड करतात का? नाही करत. आपल्याकडे जर जंगले कापली जातात आणि कोणी आवाज उचलला की जंगले नाही कापायला पाहिजे, तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं की तू विकासाच्या विरोधात आहेस. तर असं नाहीये चायनामध्ये. चायनामध्ये उलट कम्युनिझम आहे, कम्युनिस्ट सरकार आहे. कम्युनिझम मध्ये सरकारच्या विरोधात कोणी काही बोलू शकत नाही. परंतु चायनामध्ये शिक्षणाचं प्रमाण सुद्धा तेवढं चांगलं आहे. लोक शिक्षित आहेत, अवेअर आहेत. ते अगदी समोरच्याला बोलतात, किती काही कम्युनिस्ट असू दे किंवा काय असू दे, तुम्ही आम्हाला मारून टाका चालेल, पण जे रॉंग आहे ते रॉंग आहे. ओके, तर या प्रकारे तिथे प्रोटेस्ट होतात. आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आपल्याकडे जंगले मोठ्या प्रमाणात साफ होत चाललेली आहेत आणि जे प्रोटेस्ट करतात त्यांना मग थोडेफार पैसे दिले की गोष्टी संपून जातात. कारण आपल्याकडे गरिबी आहे, लोकांना पैसा हवाच आहे, तर हा फरक पडून जातो. ठीक आहे, मग जेव्हा लोकांकडे त्या प्रमाणात इन्कम येईल तेव्हा मग देश किंवा लोक या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करणार. आर्थिक प्रगती कमी झाली तरी चालेल, पण महत्वाचं काय आहे? पर्यावरण. मग पर्यावरणाची हानी त्यानंतर मग कमी होत जाते. तर कुझनेट्सने दोन्ही सांगितलेत तुम्हाला, दोन्ही मी सांगितलेत मुद्दाम कारण कुझनेट्सने दोन्ही सांगितलेत, पण येणार एक्झाम मध्ये तुम्हाला हेच, कारण आपला इकॉनॉमीशी संबंध आहे. हा, जर तुम्ही स्टेट सर्व्हिसेस देताय, स्टेट सर्व्हिसेस मध्ये 5 प्रश्न जे आहेत ते एन्व्हायरमेंटवर फिक्स असतात प्रिलिम्स मध्ये, मग तिथे तुम्हाला या प्रकारचं येऊ शकतं. परंतु ग्रुप डी चा तुम्ही विचार करताय तर हे कधीच नाही येणार, तुम्हाला असमानतेबद्दलच विचारलं जाणार. ओके, इकॉनॉमी मध्ये समजलंय? आता सर्वात इंटरेस्टिंग आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न, फिलिप्स वक्ररेषा. जशी जशी महागाई वाढत जाते तशी तशी बेरोजगारी कमी होत जाते, आणि जशी जशी महागाई कमी होत जाते, आता हे आहे इन्फ्लेशन, महागाई, आणि हे ते थोडस ब्लर झालंय, बेरोजगारी. तर इकडे बेरोजगारी कमी आहे कारण महागाई जास्त आहे. इकडे महागाई कमी आहे पण बेरोजगारी जास्त आहे. आता मला सांगा की महागाई कमी झाल्यावर बेरोजगारी कशी काय वाढली? काय? लोकांकडे पैसे नाही आहेत म्हणून महागाई कमी आहे, वाढली आहे. हा, महागाई कमी झाली तर मग बेरोजगारी कशी वाढली ते सांग. घ्यायची क्षमता जी आहे ती कमी झाली म्हणून महागाई कमी झाली. मग हा, हा घेऊ शकतात. हा मग हम्म, मग तर रोजगार वाढणार. मग इथे तर बोलतोय आपण बेरोजगारी वाढली आहे, मग कसं? तर तसं नाहीये, तू वेगळा विचार करतोय. त्याचं म्हणणं आहे की महागाई कमी झाली तर लोक आता घेऊ शकतात. ऍक्च्युअली लोक घेत नाहीयेत म्हणून महागाई कमी झाली आहे. ओके, तू भाजीवाला आहेस, जर आम्ही सगळे तुझ्याकडे भाजीची डिमांड करतोय तर तू भाजीचे रेट वाढवणार. आम्ही कोणीच तुझ्याकडे भाजी घ्यायला नाही आलो तर तू काय करणार? भाजीचा रेट कमी करणार. तर लोकांकडे पैसा नाहीये, लोक काही डिमांड नाही करत आहेत म्हणून महागाई कमी झाली आहे. महागाई आता कमी झाली आहे याचा अर्थ डिमांड कमी आहे मालाला. मालाला डिमांड कमी तर प्रोडक्शनची गरज आहे का? प्रोडक्शनची गरज नाहीये तर एम्प्लॉयमेंटची गरज आहे का? कामगारांची गरज आहे का? मग त्यांना काढून टाकतात. असं आहे. महागाई कमी झाली तर मालाचीच गरज नाहीये, मालाची गरज नाही तर कामगारांची पण गरज नाहीये. त्यामुळे जेव्हा पण महागाई कमी होते तेव्हा बेरोजगारी वाढते. परंतु महागाई वाढते याचा अर्थ काय? लोक डिमांड करतायत, माल पाहिजे आहे. माल पाहिजे याचा अर्थ आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे
याचा अर्थ कामगार पण आपल्याला जास्त लागणार आहेत, मग चला कामाला जावा लोकांना, मग रोजगार वाढला. ओके, सो महागाई चांगली असते. आपण आज चॅप्टर महागाईच बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पण हे लक्षात ठेवा, फिलिप्सने कशाबद्दल सांगितलंय? बेरोजगारी बद्दल. आणि बेरोजगारी महागाई कमी असल्यावर वाढते, जेव्हा महागाई जास्त असेल तेव्हा बेरोजगारी कमी होते. सिंपल आहे, लक्षात ठेवा. राहील लक्षात? लास्ट, एंजलचा नियम. जसे जसे उत्पन्न वाढते तसतसे आपला खाण्यावरचा खर्च कमी होत जातो. खरं आहे का हे? एवढंच बोलतो एंजल, बाकी काय नाही. आणि एवढंच येते, एक लाईन येते. हे बरोबर आहे की नाही ओळखायचं असतं फक्त. चुकीचं आहे हे. बरोबर आहे. पहिले पोळी भाजी खात असेल, नंतर मग त्याला फ्राईड राईस पाहिजे समजा. इन्कम वाढेल हा तसं त्या पर्सेंटेज कमी होणार. हा. म्हणजे पहिलं तर तेवढं हे होतं, पण तेव्हा पण जास्त इन्कम असेल तरी तेवढाच पर्सेंटेज घेणार. तर मग त्या हिशोबाने होईल. बरोबर आहे, तसंच आहे. तर ते पर्सेंटेज नुसार कमी होत जात आहे. आता समजा एखादा भिकारी असेल, तो दिवसभरात 100 रुपये कमावतो, त्या 100चे तो खातो फक्त, बाकी काही त्याला युज नाही होत. याचा अर्थ त्याच्या इन्कमचा 100% त्याने कशावर खर्च केला? खाण्यावर. एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपीज सॅलरी आहे, त्याच्यातलं तो 5,000 रुपीज खाण्यावर खर्च करतोय. आता भिकाऱ्यापेक्षा तर नक्कीच करतोय जास्त तो, परंतु 5,000 करतोय म्हणजे किती? 10% फक्त करतोय. आणि समजा अंबानी आहे, अंबानी किती कमवतोय कोणालाच नाही माहित. ओके, परंतु तो जेवढा पण खर्च करत असेल, तो बाकी सगळ्यांपेक्षा तरी नक्कीच खूप व्यवस्थित खात पीत वगैरे असेल, खर्च व्यवस्थित होत असेल, पण त्याच्या कमाईचा 1% सुद्धा तो खाण्यावर खर्च करत नाही, कारण त्याची कमाईच खूप जास्त आहे. ओके, त्याने कितीही हायफाय खायचं ठरवलं अगदी, तरी सुद्धा 1% सुद्धा त्याच्या कमाईचा खाण्यावरती नाही होणार. तर ते या प्रकारे सांगितलं जातं एंजलचा नियम खाण्यावरचा. पण ते या प्रकारे ह्या सेंटेन्स मध्ये मांडतात की जसजसे उत्पन्न वाढते तसतसा आपला खाण्यावरचा खर्च कमी होत जातो. मग आपण जर वाचलं नसेल हे, तर आपण बोलतो नाही रॉंग आहे, पण रॉंग नाही आहे. ते पर्सेंटेज नुसार बोललेलं आहे, त्यामुळे ते राईट आहे. ओके, समजलंय? सांगा, लॉरेन्स आणि गिनीने काय सांगितलं? आताच झालं. पॉप्युलेशन हा आणि नॅशनल इन्कम. हा, जसं 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 तिथे जसं जसं काही नाही. तिथे काय आहे? कम्पॅरिझन होतं पॉप्युलेशन आणि नॅशनल इन्कम मध्ये. जर एक कर्व तयार होत असेल, तो कर्व जेवढा खालून जाईल तेवढी असमानता जास्त की कमी? जास्त. आणि जेवढी स्ट्रेट लाईन असेल, हा एकदम परफेक्ट 45 डिग्री स्ट्रेट लाईन असेल, तर असमानता बिलकुल नाहीये, परफेक्ट इक्वॅलिटी. ओके, आणि प्रत्येक देशाला तो प्रयत्न करायचा असतो की एकदम स्ट्रेट लाईन परफेक्ट इक्वॅलिटी आणण्याची, परंतु थोडाफार कर्व असतोच. कोणताच देश असा असू शकतो का की कोणी श्रीमंत गरीब असा भेदभाव नाहीये? असं कुठेच नसणार आहे. कोणतरी कोणापेक्षा तरी श्रीमंत नक्कीच असणार आहे, कारण सिंपल आहे ना, कोणीतरी बॉस असणार आहे, कोणतरी त्याच्या खाली असणार आहे. आता असं तर नाही करणार बॉसला पण तेवढी सॅलरी आणि एम्प्लॉयला पण तेवढीच. एम्प्लॉय बोलेल जाऊ दे मला बॉसच नाही बनायचं. ओके, सो कधीच परफेक्ट इक्वलिटी एस्टॅब्लिश होऊ शकत नाही, परंतु तो गॅप जो आहे तो मिनिमम करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं कुझनेट्स कर्व. त्याच्यामध्ये काय होतं? पॉप्युलेशन इंडिव्हिज्युअल. हा, मग काय होतं त्याच्यात? काय सांगितलंय कुझनेट्सने? काय सांगितलंय? काय सांगितलं? जसं जसं आपलं इन्कम वाढत जातं
तसं तसं पहिले असमानता वाढत जाते, परंतु एका पॉइंट नंतर मात्र ती कमी होत जाते. एवढं लक्षात ठेवा. ओके, इन्कम वाढत जातं तसं पहिले पहिले असमानता वाढत जाते आणि एका पॉइंट नंतर ती कमी होत जाते. का कमी होत जाते आपण डिस्कस केलेलं आहे. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन बद्दल पण त्याने सेमच बोललाय. इन्कम वाढत जातं तसं तसं पर्यावरणाची हानी वाढत जाते, परंतु एका पॉइंट नंतर मात्र ती कमी होत जाते. फिलिप्सने काय सांगितलं? जसं जसं इन्फ्लेशन वाढत जातं तसं एम्प्लॉयमेंट कमी होतं, अनएम्प्लॉयमेंट. इन्फ्लेशन वाढतं तसं अनएम्प्लॉयमेंट कमी होते. ठीक आहे, बरोबर आहे. तर उलटा संबंध लावायचा. महागाई वाढली तर अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी कमी होणार, आणि जर महागाई कमी झाली तर बेरोजगारी वाढणार. एंजलने काय सांगितलं? तू सांग, एंजलने काय सांगितलं? ठीक आहे, चला. आता महागाईबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? चांगली असते. आता तर चांगली असतेच बोलणार. मग किती महागाई झाली तरी चांगली असते? लिमिट असते. किती लिमिट असते? बरोबर आहे, 3 to 10%. म्हणजे वाचून आली सगळं. चांगली गोष्ट आहे. महागाई चांगली असते. महागाई का? आता महागाई म्हणजे काय? वस्तूंच्या दरांमध्ये वाढ. ही महागाई चांगली असते. याचं सर्वात सिंपल उदाहरण म्हणजे काय, की एखादा व्यक्ती म्हणजे जो पण सेलर असेल, तो त्याच्या वस्तूचा भाव वाढवतो, त्याला आपण बोलतो महागाई. तो का वाढवतो? कारण त्याच्या मालाला मागणी आहे. कोणीतरी तो त्या दराला सुद्धा घेणार आहे, त्याला माहित आहे, म्हणून तो भाव वाढवतोय. आणि जर एखादा व्यक्ती वाढलेल्या दराला सुद्धा भाव घ्यायला तयार आहे, भावाला ते तयार आहे, याचा अर्थ त्याच्याकडे पैसा आहे. मग महागाई हळूहळू का होईना वाढते, याचा अर्थ सरकार निश्चिंत की बाबा लोकांकडे पैसा आहे. आणि जर महागाई कमी होत चालली आहे, मग शासनाला डोक्याला ताप की लोकांकडे पैसा नाहीये, आपल्याला काहीतरी करावं लागेल. ओके, तर मग महागाई वाढणं हे खूप आवश्यक आहे, हळूहळू का असेना, आणि ते वाढतच जाते. आता जसं 1960-70च्या काळामध्ये 1 रुपयाला सुद्धा खूप जास्त महत्व होतं. 1 रुपयामध्ये खूप सारा भाजीपाला मिळायचा. मग महागाई वाढत गेली, मग 1 रुपयावाला भाजीपाला 50 रुपयाला येऊ लागला. ओके, आता जवळजवळ 100 रुपये दिले तरी सुद्धा मिळेल की नाही तेवढा भाजीपाला 1 रुपयावाला हे सांगू शकत नाही. पुढे अजून वाढत जाणार आहे. आज आपल्याला जेवढी भाजी 100 रुपयाला मिळते, 20-30 वर्षांनी ती 1000 रुपये वगैरे होऊन जाईल. मग हे वाढत राहणार आहे, परंतु हेच असंच आहे. ओके, तर वस्तूंच्या किमती जास्त होऊ लागल्या की महागाई वाढते असं आपण म्हणतो. त्याच्यासाठी चलनवाढ हा सुद्धा शब्द आहे, लक्षात ठेवा. लोकांकडे पैसे वाढले की ते खर्च करतात आणि मागणी वाढल्यामुळे वस्तू महाग होतात. पण चलनवाढ झाली की चलनाचं मूल्य कमी होऊन जातं. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पण कदाचित डिस्कस केलेलं, की 10 रुपयाला समजा एक भाजी येते, मेथीची भाजी आपण कन्सिडर करूया. मेथीची पेंडी 10 रुपयाला येते. ओके, तिला नाही आवडत पण तरी सुद्धा मेथीच घेऊया आपण. तर मेथीची भाजी 10 रुपयाला येते. आता महागाई वाढली, ती 50 रुपयाला झाली. 10 रुपयाला तर ती येते का? नाही येत. याचा अर्थ 10 रुपयाला ती इम्पॉर्टन्स राहिली का? नाही. त्यामुळे महागाई वाढली तसं त्या चलनाचं मूल्य कमी झालं. आता 50 रुपयाला ती येते. 50 रुपयाला चांगलं वाटले, मला काहीतरी व्हॅल्यू आहे. उद्या ती 70 रुपयाला झाली तर 50 रुपयाचं पण महत्व कमी झालंय. ओके, तर या प्रकारे जशी जशी महागाई वाढत जाते तसं तसं चलनाचं मूल्य कमी होत जातं. आता तिने जे सांगितलेलं, महागाईचे काही प्रकार आहेत: रांगणारी, चालणारी, पळणारी, बेसुमार. तर जी रांगणारी असते, 3% पेक्षा कमी जर महागाई होत असेल, 3% पेक्षा कमी म्हणजे 100 रुपयामध्ये 2 रुपये वाढ झाली फक्त, म्हणजे किती? 102 रुपयाचं झाले. 2% फक्त महागाई वाढली आहे. ओके, तर एवढं कमी महागाई वाढणं हे चांगलं मानलं जात नाही, कारण थोडीशी वाढली, परंतु ते वेगळ्या फॅक्टर्समुळे सुद्धा असू शकतं, की भाज्याच कमी आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे पण वाढले असू शकते.
जर व्यवस्थित 3%च्या वरती वाढते याचा अर्थ लोकांची मागणी आहे, म्हणजे लोकांकडे पैसा आहे, हे कन्सिडर केलं जातं. तर ही जी महागाई आहे हिला काहीच महत्व नाहीये. रांगणारी जी आहे हे जोड्या लावायला येतं. हा PYQ मध्ये तुम्हाला मिळेल हा प्रश्न, तर हा खूप महत्वाचा आहे. हे असे 4 प्रकार दिले जातात आणि यांचे हे जे पर्सेंटेज आहे ते विचारले जातात. तर रांगणारी जी आहे 3% पेक्षा कमी, चालणारी 3 to 10% ही सर्वात बेस्ट महागाई मानली जाते, ही पाहिजे. ओके. पळणारी जी आहे 10 to 20% आणि बेसुमार जी आहे हे 20% पेक्षा जास्त. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, आपली जी RBI आहे तिने 4%चं टार्गेट ठेवलेलं आहे. महागाई आपल्याला 4% वरती फोकस करायचे. क्वेश्चन येऊन गेलाय +or-2 असं त्यांनी दिलेलं आणि ते बरोबर आहे. याचा अर्थ काय, मिनिमम 2%, मॅक्झिमम 6%. तर RBIचं हे उद्दिष्ट आहे. मिनिमम 2% पर्यंत महागाई ठीक आहे, मॅक्झिमम 6% पर्यंत आहे. फोकस आपल्याला 4%चं ठेवायचं आहे. 4%च्या आसपास आपल्याला महागाई स्थिर ठेवायची, कारण 6%च्या पुढे गेली तर ती जरा जास्तच झाली. मग ती आपल्या हाताबाहेर जाऊ शकते, 10%च्या वर जाऊ शकते. मग 10%च्या वर गेली ही पळणारी किंवा पुढे बेसुमार झाली तरी सुद्धा चांगलं नाहीये. मग ती महागाई एवढी झाली की लोक काही घेऊच नाही शकत विकत, जसं आता सोन्याचं झालेलं आहे. तर हे पण मग काही चांगलं नाहीये, कारण एवढी जास्त महाग आहे की लोक घेऊच नाही शकत आहे. मग लोक काही घेतच नाहीये, तर ज्वेलर्स कडे जे कामगार असतात त्यांना तो ठेवेल का कामावर? नाही ठेवणार. मग तरी पण अनएम्प्लॉयमेंट वाढणार आहे. तर अति महागाईने सुद्धा बेरोजगारी वाढते आणि कमी महागाईने सुद्धा बेरोजगारी वाढते. महागाई प्रमाणात पाहिजे. जर प्रमाणात असेल तरच बेरोजगारी कमी होणार आहे, रोजगार वाढणार आहे. ओके. आणि त्यामुळे RBIने ठरवलंय 4%. लक्षात ठेवा, विचारलं गेलंय, PYQ मध्ये आहे, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 6. पण प्रश्न विचारताना त्यांनी सेंटेन्स अशा प्रकारे दिलेला 4% +or-2. मग ते आपल्याला समजून घ्यायचंय. +or-2 म्हणजे काय म्हणतायत ते, 6 ते कमीत कमी 2 पर्यंत असं म्हणतात. तर चालणारी चलनवाढ सर्वात उपकारक असते, कारण मागणी वाढून वस्तू सेवांच्या उत्पादनाला चालना मिळते, उत्पादकाला नफा मिळतो, भांडवलाचा वापर करून तो पुन्हा दुसरा व्यवसाय स्थापन करतो. आता दोन्ही गोष्टी होतात. ओके. तर जसं मी म्हणालो की रोजगार त्याच्या ठिकाणी, म्हणजे त्याचा जो पण उद्योग आहे तिथे सुद्धा प्रोडक्शन त्याला वाढवावं लागणार आहे, तिथे सुद्धा रोजगार वाढतो. आणि जर खूप जास्त नफा झाला तर तो अजून एखाद्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करेल. ओके. फॉर एक्झाम्पल, हॉटेल्स जे असतात, एखाद्या ठिकाणी चांगला खूप त्यांचा प्रॉफिट झाला तर ते दुसऱ्या ठिकाणी अजून त्यांचे ब्रांच जे आहे ते उघडतात, मग तिथे त्यांना कामगार लागणार. अशा प्रकारे रोजगार जो आहे तो वाढत जातो. 10% पेक्षा जास्त दराने मात्र चलनवाढ झाल्यास मागणी वाढत नाही, त्यामुळे पळणारी किंवा बेसुमार आपला विकास नाही करू शकत. मागणी वाढणारच नाही, कारण लोकांकडे पैसेच नसतात तेवढे. लोक बोलतात राहू दे. ओके. चलनवाढीची कारणं सोपी आहेत. 2 प्रकार आहेत ते लक्षात घ्या. एक प्रकार आहे खर्चदाबजन्य आणि दुसरा आहे मागणीजन्य. आता याच्यामध्ये फरक काय आहे? खर्चदाबजन्य म्हणजे काय, की मालाचा पुरवठा कमी झालाय मार्केटमध्ये, त्यामुळे सुद्धा महागाई वाढते. आणि मागणीजन्य म्हणजे मालाचा पुरवठा व्यवस्थित आहे परंतु मागणी जास्त आहे. सिंपल फरक आहे. ओके. खर्चदाबजन्य, मालाचा पुरवठा कमी, आणि मागणीजन्यमध्ये मालाचा पुरवठा व्यवस्थित आहे परंतु मागणी जास्त. या दोन्ही गोष्टींमुळे महागाई वाढणार. आता मालाचा पुरवठा कमी झाला तर मग साहजिक आहे की आता तुम्हाला सगळ्यांना कोबी खायची आहे आणि भाजीवाल्याकडे 2च कोबी आहेत, मग तुम्हाला सगळ्यांनाच तो देऊ शकतो का? नाही. आणि सगळ्यांना कोबी पाहिजेच, कोबी डिमांड मध्ये आहे, मग कोबीची व्हॅल्यू वाढली. आणि समजा त्याच्याकडे आहेत व्यवस्थित, मग मागणीजन्यमध्ये कसं आहे व्यवस्थित कोबी,
परंतु त्याने कन्सिडर केलेलं की एवढेच लोक कोबी घेतील, परंतु जास्त लोकांनी मागणी केली तरी सुद्धा तो मग वाढवेल, कारण जास्त लोकांना पाहिजे. आता खर्चदाबजन्यामध्ये आपण इव्हेंट्स बघूया. नैसर्गिक संकट पहिला, दुष्काळ, भूकंप, पूर, सुनामी, याच्यामुळे पिके खराब होऊन जातात. ठीक आहे, पुरामुळे पिके वाहून जातात, सुनामीमुळे सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात जे पण समुद्रकिनारी शेती किंवा अजून काही उद्योगधंदे असतील ते नष्ट होऊन जातात. मग मालच तयार नाही झाला. आपला देश तर कृषी प्रधान असा आहे, आणि कोणतीही इंडस्ट्री, तिला कोणतंही काम करायचं असेल कोणत्या इंडस्ट्रीला, तर शेतीमधून मिळणारा जो पण काही माल आहे तो त्यांना लागतोच लागतो. ओके, तर कॉटन इंडस्ट्री असेल, कापूस लागतो. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, लाकूड लागतं, किंवा कलर्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पिके लागतात. ओके, फूड इंडस्ट्री आहे, त्यांना तर सगळं खायचं लागतंच. तर हे उद्योगधंदे सुद्धा ठप्प होऊन जातात, आणि त्यामुळे मग खूप कमी माल बाजारात येतो आणि तो खूप जास्त किमतीला असतो. दुसरं आहे अपुऱ्या पायाभूत सुविधा. आता एखादं मॅगीचं पॅकेट तुम्हाला 10 रुपयाचं जर इकडे मिळत असेल मुंबईमध्ये, तेच जर तुम्ही महाबळेश्वर सारख्या ठिकाणी गेलात, जे हिल स्टेशन आहे वरती आहे, किंवा असंच एखाद्या ठिकाणी गेलात की जिकडे जाणं कठीण आहे, महाबळेश्वरला तरी आता त्यांनी इझी करून टाकलंय, परंतु एखादं ठिकाण असं आहे की तिथे जाणं खूप कठीण आहे, मग तिथे तुम्हाला ते 10 रुपयाचं पॅकेट 10ला मिळणार आहे का? नाही, ते 12 किंवा 15 असं रुपयाला असणार आहे, जास्त 20 पण असू शकतं. याचं कारण काय? कारण पायाभूत सुविधा व्यवस्थित नाही. जेवढ्या सहज ते मुंबईमध्ये पोहोचतंय तेवढ्या सहज ते तिकडे नाही पोहोचत आहे. मग तिथे रेट वाढवतात, आणि कमी प्रमाणात, मेन म्हणजे कमी प्रमाणात पोहोचत आहे. मुंबईमध्ये काय सहज सगळीकडे मालाचा सप्लाय होऊन जातो, सुविधा भरपूर आहे, ट्रेन्स आहेत, चांगले रस्ते आहेत, सगळं काही आहे. परंतु हिल स्टेशन्सवर एकतर फक्त रस्ताच आहे, आणि त्या रस्त्यावरून एकच वाहन जाणार, मग ते जास्त सप्लाय घेऊन जाऊ शकतं का? नाही. त्यामुळे मग मालाचा पुरवठा कमी होऊन जातो. अपुरी औद्योगिक वाढ. आता तुम्हाला एखादा शर्ट घ्यायचा आहे, FS नाही तर सर्वांना, FS ला तुम्ही गेलात तर 300, 400, 500 तुमच्यावर आहे, ते तुम्ही कशा प्रकारे भाव करता, तुम्हाला एखादा शर्ट सहज मिळून जाईल. तोच शर्ट तुम्ही जर बीड सारख्या ठिकाणी गेला, परभणी सारख्या ठिकाणी गेलात, लोक गरीब आहेत तिकडचे आपल्या एरियापेक्षा, परंतु तरी सुद्धा तिकडे तो 300ला मिळणार आहे का तो शर्ट? नाही मिळणार आहे. का नाही मिळणार आहे? बनतच नाही तिकडे. आपल्याकडे कपड्यांचे कारखाने आहेत मुंबईला, औद्योगिक वाढ चांगली झालेली आहे, त्यामुळे आपल्याला स्वस्तामध्ये, मग ते फॅक्टरीवाले काय करतात की थोडाफार जरी फॉल्टी पीस असेल तरी तो ह्या लोकांना देऊन टाकतात, कारण त्यांना स्वतःच्या ब्रँडचं नाव खराब करायचं नसतं. मग असे भरपूर फॉल्टी पीस निघतात, या लोकांना देऊन टाकतात, हे स्वस्तात विकतात. परंतु मग हेच कपडे, आता हे जरी फॉल्टी पीसेस जरी तिकडे मराठवाड्यात पोहोचवायचं झालं तरी सुद्धा तो मग ट्रॅव्हल कॉस्ट किंवा अजून काही जे त्यांचे बेनिफिट्स आहेत, प्रॉफिट आहे, तो कन्सिडर करून तो 300 रुपयाचा शर्ट तिकडे 1000 रुपयाला नक्कीच विकला जाईल. तर अशा प्रकारे अपुरी औद्योगिक वाढ झाली असेल तरी सुद्धा मालाचा पुरवठा कमी होतो आणि भाव जो आहे त्या वस्तूचा वाढतो. त्यानंतर उत्पादनातील घट. आता मोसमी पाऊस किंवा अजून कोणत्याही गोष्टी असतील तर त्याच्यावर आपला देश अवलंबून आहे. ओके, आपण कन्सिडर करूया, इथे तर मोसमी पावसाचं उदाहरण दिलंय, आपण कन्सिडर करूया की गाई म्हशींना एखादा रोग झालाय, रोग पसरलाय, ते मेलेले नाही आहेत परंतु जनावरे जी आहेत ती रोगाने ग्रस्त आहेत. अशा वेळी तुम्ही त्यांचं दूध पिणार आहे का? फार कमी जनावरे आहेत ज्यांचं दूध व्यवस्थित येत आहे, म्हणजे मालाचा पुरवठा कमी, व दुधाचा रेट वाढणार. तर अशा प्रकारे होऊ शकतात गोष्टी. औद्योगिक कलह, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. आता तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देतो अंबानीचा. धीरूभाई अंबानी नावाचे व्यापारी होते, त्यांची 2 मुलं, मुकेश अंबानी, अनिल अंबानी. मग स्थापन केलेला उद्योग धीरूभाईने, त्याने वाढवला मस्त, आणि तो मेला. आता तो मेल्यानंतर मुलांनी काय करायला पाहिजे होतं? दोघांनी एकत्र अजून जास्त व्यवस्थित काम करायला पाहिजे होतं. तो मेल्यानंतर पहिले यांनी काय केलं? भांडायला सुरुवात की कोणती इंडस्ट्री कोणाकडे, कारण रिलायन्स फक्त एका गोष्टीमध्ये नव्हता. रिलायन्स त्यावेळी टेलिकॉम मध्ये, आता पण टेलिकॉम मध्ये आहे, पण त्यावेळी त्यांचं रिलायन्सचं वेगळं टेलिकॉम
कंपनी होती. आता जिओ आहे, तर ते नव्हतं, त्यावेळी वेगळं होतं. ऑइल मध्ये होतं, अजून पण खूप साऱ्या ह्याच्यामध्ये होतं. परंतु मग मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशी सगळं. मग घोटाळे, गडबड. आणि मग अनिल अंबानीने भांडण करून करून टेलिकॉम वाला जो पार्ट आहे तो स्वतःकडे घेतला. टेलिकॉम म्हणजे मोबाईलचं. परंतु त्याला त्या गोष्टीमध्ये फारसा काही एक्सपिरियन्स नव्हता, कसं बिझनेस करायचं तो माहीत नव्हता. आणि मग त्याचं ते टेलिकॉम सेक्टर घसरत गेलं. रिलायन्स बंद पडली टेलिकॉम सेक्टरमधली. मग मुकेश अंबानीने पण काही मदत नाही केली. बोललाय माझ्याकडून भांडून घेतले ना, करू दे याला. तो त्यावेळी करू शकत होता, परंतु काही मदत नाही केली, पूर्ण बंद पडू दिली. आता याचा अर्थ रिलायन्स टेलिकॉम सेक्टरमध्ये राहिलेली नाहीये. मग मुकेश बोलला चला आता आपलं हे चालू आहे. मग रिलायन्स 10-11च्या आसपासच बंद पडलेली. पण नंतर त्यावेळी कॉम्पिटिशनमध्ये खूप साऱ्या कंपनीज होत्या आणि गव्हर्नमेंट लिबरल धोरण ठेवत होते की चला येऊ दे खूप साऱ्या कंपनीजना, काही प्रॉब्लेम नाहीये. कस्टमरला खूप स्वस्त जात होतं. पण नंतर मग हळूहळू त्या सगळ्या कंपनीजवरती रेस्ट्रिक्शन्स यायला सुरुवात झाली. आणि 2016 साली मग यांनी जिओ लॉन्च करून टाकलं. आणि जिओ लॉन्च केल्यानंतर मग त्यांनी एवढा स्मार्टली लॉन्च केलं, पहिले 3 महिने फ्री. मग फ्री बोलल्यावर सगळे मग खुश, सगळ्यांनी जिओ जिओ जिओ. मी पण घ्यायला गेलेलो, सगळ्यांचे काय बोलायचं. पण मग त्यांनी मला काहीतरी सांगितलं की जर जिओ, माझा ड्युअल सिम होता आणि मी माझा नंबर सोडू शकत नव्हतो, कारण तो नंबर आजही माझ्याकडे तोच नंबर आहे. 2009 पासून जवळजवळ माझ्याकडे तोच नंबर होता आणि सगळ्यांकडे माझा तो नंबर होता वोडाफोनचा. तर मी बोललो की तो नंबर तर मी नाही सोडू शकत. मग त्यांनी मला सांगितलं की जिओ तुम्ही घेताय, जिओ तुमचं फर्स्ट सिम पाहिजे आणि तुमचं जे पण एक्झिस्टिंग आहे त्याला सेकंड सिम करा. मग त्याने काय फरक तसा पडणार नव्हता, पण मी बोललो नाही, मला माझं सिम फर्स्टच पाहिजे. जिओला मी सेकंडवर ठेवतो. तर काय माहित आता का ते बोलले की नाही, जिओ फर्स्टच पाहिजे. मी बोललो राहू देस. मग अशा प्रकारे माझं ते जिओ राहून गेलं, पण बरं झालं. मग माझं काय वोडाफोनच आहे तेव्हापासून. आता जिओचे रेट्स भरपूर वाढले असं मी ऐकलंय. मग ते काय सगळ्यांचेच वाढलेले आहेत. परंतु मग ते कसं असतं की इनिशिएटिव्ह कोणीतरी घेतो की मी वाढवतो. मग त्याने वाढवले तर मग दुसरे बोलतात मग आपण पण वाढूया, कारण कस्टमर आपले सोडून तर जाणार नाहीत. तर आणि जिओवाले असे आहेत की त्यांना सोडून जाताच येत नाही त्यांना. तर ओके. तर या प्रकारे औद्योगिक कलहामुळे सुद्धा परिणाम होतो आणि महागाई जी आहे ती वाढते. निर्यातीमुळे तुम्ही सांगा कशा प्रकारे, निर्यातीमुळे कशा प्रकारे महागाई वाढते. निर्यात झाली तर महागाई कशी वाढणार. निर्यात म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये आपला एखादा माल आहे तो विकायचा, त्याला आपण निर्यात बोलतो. आणि दुसऱ्या देशांकडून आपण माल विकत घेतला तर त्याला आयात म्हणतो. आता हापूस आंबा आहे, आपण निर्यात मोठ्या प्रमाणात करतो. मग आपल्याकडे हापूस आंबा फारसा राहतो का, मग तो महाग होणार. सिंपल. तर याला बोलतो आपण निर्यातीमुळे झालेली महागाई. जर तो हापूस आंबा आपण बाहेर दिलाच नसता, विकलाच नसता, तर आपल्याकडे एवढा महाग असता का, नाही. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या खर्चदाबजन्य महागाई मधल्या. हा एक राहिला सट्टेबाजी राहिली, सट्टेबाजी किंवा साठेबाजी. तर कधी कधी काय होतं, मुद्दाम व्यापारी गोदामामध्ये माल अडवून ठेवतात, साठवून ठेवतात. बोलतात नाहीये. कांद्याच्या बाबतीत खूप वेळा होता हे. तर कांदा असतो ऍक्च्युली, शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना 4 रुपये किलो, फक्त त्यांना 4च रुपये दिले जातात किलो मागे, आणि हे लोक अडून अडून 40 रुपये 50 रुपये कांदा करून टाकतात, 10 पट पैसे कमावतात. तर याला आपण साठेबाजी बोलतो. तर माल असून सुद्धा मुद्दाम अडवून ठेवायचा. आता हे लोक असं का करत असतील. हा बरोबर आहे, जास्त पैसा मिळणार. परंतु समजा 10 रुपयाने विकला, लोक घेणार, कांदा तर घेणारच आहेत आणि पिकला तर भरपूर आहे, त्यांना प्रॉफिट तर होतच राहणार आहे ना.
मग उगाच अडवून काय फायदा. डिमांड तर आहेच ना मार्केटमध्ये, अजून जास्त वाढवायचे. त्याने जास्त पैसे भेटणार, बरोबर आहे. माल कमी दाखवला तर डिमांड जास्त वाढणार, पैसे जास्त भेटणार, बरोबर आहे. ठीक आहे, अजून काही. हे शासन करतं, हे बरोबर आहे की आपल्याकडे कांदा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त आपण पाकिस्तानमधून, बाकी ते पाकिस्तानला शिव्या घालतो ती गोष्ट वेगळी, पण कांदा जर भारतामध्ये आहे तर तो पाकिस्तानमुळे हा. आणि त्यांच्याकडे जर गहू आहे तर तो आपल्यामुळे आहे. आपण मोठ्या प्रमाणात त्यांना गहू निर्यात करतो आणि कांदा त्यांच्याकडून आयात करतो. आता उद्या पाकिस्तान सोबत जरा जास्तच भांडणं झाली, पाकिस्तान रुसून बसला की नाही हो ज्या एवढं भांडण करतो इंडिया, आम्ही तुम्हाला कांदे देतच नाही चा, मग काय करणार. तर शासन त्यामुळे स्टॉक्स करून ठेवतंय, शासन स्वतःच साठेबाजी करतं. तर शासन कसं करतं त्या तो भाग वेगळा आहे, परंतु व्यापारी जे साठेबाजी करतात तर ते कशासाठी करतात की त्यांना हा जो ट्रॅव्हल कॉस्ट वगैरे जो आहे तो सगळा कमी करायचा आहे, तो मिटवून टाकायचा आहे. की सारखं सारखं शेतकऱ्यांकडून मागवायचंय, आणायचंय, मग ते लेबर कॉस्ट जातो की बाबा तू आणून टाक इकडे वगैरे. तर जर आपण 10 रुपये किलो मागे विकत असं बोललो की विकायचे आहेत, 4 रुपये शेतकऱ्याला दिले, सोबत लेबर आणि बाकी ट्रॅव्हल ह्या सगळ्या गोष्टींमुळे 2-3 रुपये अजून जातात, मग त्यांना जो प्रॉफिट आहे तो कमी होऊन जातो, जरी व्यवस्थित सगळा माल असला तरी. परंतु तेच ह्या सगळ्या गोष्टी एलिमिनेट करायच्या असतील तर ते काय करतात, साठेबाजी करून ठेवतात की नाही मालच कमी आहे. मग आहे तो माल डिमांड तर असते, आहे तो माल विकला जातो, जास्त किमतीत विकला जातो, सारखं सारखं शेतकऱ्यांकडून आणायची गरज नाही पडत. तिकडे शेतकरी बोलतो आमचा माल आता सध्या आजच माझ्या मते फडणवीसांनी आवाहन केलंय की शेतकऱ्यांकडून घ्या विकत म्हणून. आणि आपल्याला स्वस्तात मिळतंय का? नाही मिळत आहे. हे साठेबाजीमुळे, व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे, की त्यांना सारखं सारखं आणायचं नाहीये, ती कॉस्ट त्यांना कामगारांना ट्रॅव्हल जे पण करतात त्यांना काही द्यायची नाहीये आणि जास्तीत जास्त पैसे कमवायचे. आता मागणीजन्य सट सट्टेबाजी म्हणजे काय माहित आहे? बेटिंग. बेटिंग कशी असते? नाही, कोणत्या तरी गोष्टीवर हा prediction करायचं. हा, की एवढा एवढा पैसा मिळवणारच आहे, मिळवायचाच आहे. मग याला इकडे कसं रिलेट करणार सांगा. बरोबर आहे, तुमची कन्सेप्ट बरोबर आहे की सट्टा लावायचा की एवढ्या एवढ्या ह्याच्यातून मला पैसा पाहिजे. मग तो इकडे कन्सेप्ट कसा यूज करतील हे लोक? हा, हे इंटर रिलेटेड आहेत. आपण साठेबाजीचं बघितलं की पैशाचं प्राइस मालाचं प्राइस वाढण्यासाठी त्यांनी साठवून ठेवला मुद्दाम. आणि मग लोक कितीपर्यंत जास्त बेटिंग करतात. तर मग बेटिंग म्हणजे मग इथे कसं आहे की त्यांनी एक ठरवलेलं असतं की एवढी एवढी प्राइस पर्यंत लोक घेतील. अति पण केलं तर लोक घेणार आहेत का? नाही. 100 रुपये कांदा करून टाकला, मग लोकच घेणं कमी करून टाकतील. तर तिथे मग बेटिंग लावली जाते, सट्टेबाजी, की आपण 60 रुपये पर्यंत वाढूया. म्हणजे काय, मागणी पण तेवढीच राहील लोकांची आणि पैसा पण आपल्याला जास्त मिळेल. दोन्ही गोष्टी कन्सिडर करणं आवश्यक असतात हा. कारण समजा आता मी महिन्याला 5 किलो कांदे मला लागतात समजा, तर 5 किलो कांदे मी घेतोय, आपण 10 रुपयाच्या हिशोबाने बघूया की 50 रुपयाला मला मिळायला पाहिजे. मग हे लोक काय बोलतील, आपण किमती वाढूया. 50 रुपये पर्यंत सुद्धा मला परवडतं, मी घेईन. पण 50च्या वर जाऊ लागला तर मी काय बोलेन की राहू दे, 5 किलो, 4 किलोच घेऊया, थोडा कांदा कमी खाऊया. मग यांना फायदा आहे का? नाही. त्यासाठी मग ते साठेबाजी सोबत सट्टेबाजी येणारच. ते लोक एक फिक्स प्रेडिक्शन करतात की एवढं एवढं आपल्याला वाढवायचं, त्याच्यावरती आपल्याला नाही जाऊ द्यायचं. पण त्यांच्या हातात गोष्टी नसतात.
एकदा की त्यांनी वाढवायला सुरुवात केलं मग ते आपोआप कसं वाढत जातं त्यांचं त्यांना कळत नाही आणि मग ते स्वतः सुद्धा हैराण होऊन जातात, अरे आपलं नुकसानच झालं. हा, मागणीजन्यमध्ये पहिला आहे खाजगी खर्चात वाढ. कोणत्याही प्रकारे असू शकतं की एखादी मुलगी आहे, मुलगा आहे, ते जॉबलेस होते, अचानक त्यांना जॉब मिळाला. जॉब मिळाल्यावर नंतर ते खुश होणार, कपडे घेणार, चपला घेणार, असं नाही की त्यांच्याकडे नाही आहे. परंतु आता स्वतःचे पैसे आहेत ना, तर स्वतःचे पैसे म्हणजे व्यवस्थित वापरणार, तर मागणी वाढणार. मग खर्चात वाढ झाल्यामुळे आणि त्यामुळे मागणी वाढली की आपोआप प्राइस त्या वस्तूची वाढणार. दुसरं शासकीय खर्चात वाढ. शासनाने खर्च केला म्हणजे काय केलं, तर समजा आता शासन एक प्रोजेक्ट घेऊन येत आहे, ही इकडे मेट्रो आहे, तर मेट्रो प्रोजेक्ट घेऊन आला, त्यामुळे महागाई कसं वाढणार? तेवढा गव्हर्नमेंट स्पेंड करणार. मग ते तर मेट्रोसाठी केला खर्च. वस्तू कशा महाग झाल्या? वस्तू कशा महाग झाल्या? मेट्रो प्रोजेक्ट आणला. मेट्रो प्रोजेक्ट आणण्यासाठी, तो कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कामगारांची गरज लागणार आहे. येस, कामगारांची गरज लागली याचा अर्थ कामगारांना सॅलरी द्यावी लागणार आहे. येस, म्हणजे त्या कामगारांना सॅलरी मिळाली, खाजगी इन्कम त्यांची वाढली, मग इन्कम वाढली तर ते खर्च करणार आहेत, मग इनडिरेक्टली हेच होणार आहे. परंतु अशा प्रकारे की शासनाने खर्च वाढवला. शासनाने खर्च वाढवला म्हणजे काय, तर प्रोजेक्ट्स बनवायला घेतले, त्यासाठी कामगारांची गरज पडली आणि कामगारांना सॅलरी मिळाली, त्यांनी मागणी वाढवली. ठीक आहे. तिसरं आहे तुटीचा अर्थ भरणं, डेफिसिट फायनान्सिंग. माहिती आहे काय असतं डेफिसिट फायनान्सिंग? मला महिन्याला समजा 50,000 रुपये मिळत आहेत, पण माझा खर्च मला करायचा आहे 80,000 रुपये. माझे इन्कम काय आहे? 50,000. खर्च किती करायचा आहे? 80,000. मग मी कसं करणार? म्हणजे 30,000 लोन घेणार. येस, करणार तर मी आहेच. ओके, परंतु मग 30,000 अरेंज कसे करायचे? बँकेमध्ये दरोडा वगैरे तर नाही टाकायचा, लोन घ्यायचं. तर अशा प्रकारे शासन सुद्धा असंच करतं. शासनाला समजा 100 रुपये मिळत असतील एखाद्या वर्षामध्ये, तर मुद्दाम ते 120 किंवा 130 रुपये खर्च करतं. 20 ते 30 रुपये वर्षाचे आहेत ते लोन काढतं आणि खर्च करतं. ही चांगली गोष्ट आहे का? हो तर का हो, नाही तर का नाही? दोन्ही सांगा. एसीचा टर्मिनेटर झाला. टर्मिनेटर मूवी बघितला तुम्ही? त्याने बघितलं. हा, तो म्हणजे तो स्वतः रोबोटच असतो, तो एलियन रोबोट असतो. हा, सांगा. शासनाने लोन काढून खर्च करणे चांगलं आहे की नाहीये? हो. सांग. अरे पार्टी बदलली. मग नाही कोण बोललेलं? अच्छा, तू नाही बोललेला. हा, सांग. मग हो का, सांग. कारण की शासन जर लोन काढून पैसे घेते तर त्याचं तो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तो डेव्हलपमेंट करतो. मग ते 100 रुपयामध्ये पण होतच होतं ना, वरच्या 20-30 रुपयाने काय फरक पडला? हा, त्यांना खायला. हा, भरायचे आपल्यालाच आहेत, बरोबर आहे. महागाई वाढणार हे पण बरोबर आहे. फायदा काय झाला? ज्यांना व्हायचं त्यांना होणार, सर्वसामान्यांना नाही होणार. सगळ्यांना फायदा होणार, सगळ्यांना फायदा होणार. फॉर एक्झाम्पल, आता मेट्रो प्रोजेक्ट समजा शासनाच्या आवाक्याबाहेर होता, त्यांनी लोन काढलं, फायनान्स केला, त्यामुळे काय झालं? एक्स्ट्रा जॉब्स तयार झाले. ते 20-30 रुपये आपण बोलतो मंत्र्यांच्या खिशात गेले, त्यांच्या खिशात जातात, सगळेचे सगळे नाही जात ना. जॉब्स मिळाले एक्स्ट्रा लोकांना, की जे जर नसतं केलं तर मिळालेच नसते. याचा अर्थ शिक्षण वाढलं, आरोग्य चांगलं झालं, मेट्रोमुळे ट्रॅव्हल जे आहे ते त्यांच्यासाठी कम्फर्टेबल झालं, वेळ वाचला,
असे भरपूर फायदेचे आहेत हे झाले. आणि हे डेफिसिट फायनान्सिंग त्या देशात केलं जातं जो देश अजून विकसित झालेला नाहीये, म्हणजे त्याच्याकडे पायाभूत सुविधा अजून अपुऱ्या आहेत, गरिबी आहे, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत समाजामध्ये. असं इंडियासारख्या देशामध्ये डेफिसिट फायनान्सिंग केलं जातं. तेच अमेरिकेसारखा देश आहे जो पूर्ण डेव्हलप आहे, प्रगत आहे. आता त्यांच्या काय पायाभूत सुविधा उभारायच्या राहिलेल्या आहेत का? नाही. तिथे डेफिसिट फायनान्सिंग नाही केलं जात, गरजच नाहीये. आणि त्यांना पैसा एवढा मिळतो की कुठे खर्च करू कुठे नको असं होऊन जातं त्यांच्याकडे, की भरपूर पैसा आमच्याकडे, किती खर्च केला तर राहतोयच. इंडियाकडे तसं नाही. इंडियाकडे पैसा कमी आहे, खर्च जास्त करायचा आहे, सो डेफिसिट फायनान्सिंग करावे लागते. पण आता जसं मी म्हणालो, डेफिसिट फायनान्सिंग केलं म्हणजे काय, जास्त लोन काढून पैसा खर्च केला. पण पुन्हा तेच, लोन काढून पैसा खर्च केला तरी तो पैसा कोणाच्या खिशात जाणार आहे? सामान्य लोकांच्या, कारण त्यांना जॉब्स मिळणार आहेत. आणि जर त्यांना जॉब्स मिळणार आहेत ते मागणी वाढवणार आहेत, तर महागाई जी आहे ती जास्त होणार आहे. डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे कळलं ना व्यवस्थित? पतनिर्मिती, बँका ज्या आहेत त्या पतनिर्मिती करत असतात. आपण पुढे नेक्स्ट लेक्चर जे आहे ते मी आधी नाही, त्याच्या पुढचं कदाचित बँकिंग असेल. पुढच्या लेक्चरमध्ये मी आपले आतापर्यंतचे जे चॅप्टर्स झालेत तर त्याच्यावरचं जे करंट अफेअर्स, काही स्कीम्स आणि काही निर्देशांक जे मला इम्पॉर्टंट वाटतात, कारण काही मुलं युपीएससी देत असतील समजा, किंवा काही स्टेट सर्व्हिसेस देत असतील, तर पुढच्या 2 आठवड्यांमध्ये त्या परीक्षा आहेत 24 आणि 31 तारखेला. तर त्यामध्ये करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून त्या सर्व गोष्टी म्हणजे महत्वाच्या यासाठी आहेत, कारण बजेटमध्ये त्या सगळ्या स्कीम्स डिस्कस केलेल्या आहेत आणि त्यामुळे मग मी मुद्दाम त्या घेणार आहे. तर आधी ते घेतलं जाईल आणि त्यानंतर आपण बँकिंग जो चॅप्टर आहे तो सुरू करणार आहे. ठीक आहे, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं जर लवकर झालं संपलं करंट अफेअर्स ते, तर पुढच्या लेक्चरमध्येच बँकिंग सुरू होईल. नाही झालं तर मग, किंवा पूर्ण वेळ लागला आपल्याला तर त्याच्या नेक्स्ट लेक्चर. आता इथे शॉर्ट मध्ये तुम्हाला समजावतो पतनिर्मिती. इथे आपण डिस्कस केले कदाचित. पतनिर्मिती आठवतंय तुम्हाला? नाही आठवत मग नसेल केलं. ठीक. पत म्हणजे काय? पैसा. आणि निर्मिती म्हणजे काय? हा, मग कसं होतं क्रिएशन पैशाचं? हा बरोबर आहे, मग माहित आहे तुला मग. ठीक आहे, सगळ्यांना सांगा. नाही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये काय. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8, अजून 2 वाढूया, 9 10. तर 10 कस्टमर्स आहेत एका बँकेचे आणि त्यांनी प्रत्येकाने 10,000 रुपये ठेवलेले आहेत बँकेमध्ये. जर आता त्यांनी 10 रुपये ठेवलेले आहेत तर जेव्हा पण त्यांना गरज लागेल तेव्हा ते पैसे काढणार, परंतु 5 रुपयापेक्षा जास्त पैसे ते काढतील का? कधी आपण काय प्रयत्न करतो, जेवढे पण पैसे ठेवले तर अर्धे तरी बँकेमध्ये सेफ राहावे असा आपण प्रयत्न करतो. याचा अर्थ बँकेमध्ये कायम ह्या सगळ्यांचे मिळून 50 रुपये जसेच्या तसे असणार आहेत. मग बँक खूप चांगली कामगिरी करून दाखवते, हुशार असते बँक. मग त्याच्यातला हा जो व्यक्ती आहे याला पैसे पुरेसे नाहीये, त्याला काहीतरी घ्यायचं आहे, घर घ्यायचंय, बिझनेस करायचा आहे, जे पण काही कारण आहे. तर तो बँकेला काय म्हणाला, माझे 10 रुपये तुमच्याकडे आहेत, परंतु मला असं मी जमीन आहे, मी तारण ठेवतो, मला अजून 10 रुपये पाहिजे. बँक बोलली ठीक आहे. मग याला 10 रुपये अजून जास्त दिले. बँकेने स्वतःच्या खिशातले दिले का? हे जे आपले 50 रुपये आहेत याच्यातलेच 10 दिले, परंतु ह्यामधल्या कोणाचा अमाऊंट कमी केली का 10 रुपये त्यांनी? नाही. याचा अर्थ मार्केटमध्ये या सगळ्यांचे मिळून 100 रुपये तर होतेच, प्लस हे 10 रुपये जे आहेत हे ऍड झाले. पैसा तोच आहे, परंतु तो फक्त दुसऱ्या स्वरूपात तो वाढवला गेला. हे 100 रुपये जे आहेत हेच आहेत, 100 रुपयेच आहेत, परंतु त्याच्यातले 50 रुपये युज होत नाहीये ना. मग बँक बोलली याला की तू घे, तू वापर. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांना बँक इंटरेस्ट देत असणार आहे. समजा आपण 3% ने
कन्सिडर करूया या प्रत्येकाला इंटरेस्ट मिळत असणार आहे. ज्याला लोन दिलं जातं त्याला बँक काय बोलणार, तू 10% इंटरेस्ट आम्हाला पे करायचं. ओके, मग जेवढे पण लोन घ्यायला येतील, समजा हा पण गेला उद्या, हा पण गेला, 3 जणांना तर नक्कीच अफोर्ड करू शकते ते 10,000 रुपयाने. तर ह्या तिघांकडून 10-10% इंटरेस्ट घेतला आणि सगळ्यांना दिलं मात्र फक्त 3-3%. मधला जो 60%चा जो आहे डिफरन्स, तो बँकेचा प्रॉफिट. एक्स्ट्राचं व्याज आहे तो बँकेचा प्रॉफिट. अशा प्रकारे बँक स्वतः पण प्रॉफिट कमावतं. आणि जर आपण असं कन्सिडर केलं की 3 जणांनी 10,000 रुपये एक्स्ट्रा मागितलेत, याचा अर्थ पहिले 100 होते प्लस 30 असे मार्केटमध्ये 130 रुपये झाले. निर्मिती झाली, पैशाची निर्मिती झाली. तर पैसाच पैशाला क्रिएट करतो. ओके, आणि मग अशा प्रकारे पैसा क्रिएट झाला, निर्मिती झाली. तर पहिले लोक 100 रुपयाच्या गोष्टी घेत होते, आता कितीच्या घेणार आहेत, 130. जसं आपण करतो, फोन घ्यायचा आहे, एसी घ्यायचा आहे, वॉशिंग मशीन घ्यायचंय, काही घ्यायचंय, आपण कसं घेतो, नो कॉस्ट EMI असं दिसलं की आपण खुश, की इंटरेस्ट वगैरे काय भरावा लागत नाहीये, चला घेऊन टाकूया ही गोष्ट. आणि अशा प्रकारे प्रोसेसिंग फीज घेतली जाते बँकांकडून. जरी नो कॉस्ट कितीही बोललं तरी प्रोसेसिंग फीज मध्ये बरोबर त्यांचं इंटरेस्ट जे आहे ते काढून घेतात. आणि मग मागणी अशा प्रकारे वाढते. मग मागणी वाढली की मग महागाई जी आहे ती वाढून जाते. कळलं पतनिर्मिती काय असतं? याला स्वस्त पैसे, हे 2 गोष्टी आहेत. महाग पैशाचे नाही दिलेलं का इकडे, दिसतंय का महाग पैशाचे धोरण? नाही, ते बँकिंग मध्ये गेलं. 2 प्रकारचे धोरण असतात, स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण. स्वस्त पैशाचे धोरण इथे महत्वाचं आहे, कारण बँक काय करते की इंटरेस्ट रेट खूप कमी ठेवते. तुम्हाला लोन पाहिजे तर स्वस्तात तुम्हाला पुरवते लोन. 8%, 7%, 6%, याला आपण बोलतो स्वस्त पैसा. की तुम्हाला इंटरेस्ट जास्त द्यावा लागतोय का? नाही. मग लोक लोन घेतात मोठ्या प्रमाणात आणि महागाई वाढते. आणि जेव्हा महागाई जास्त वाढते मग बँक उलट करते, महाग पैशाचे धोरण. महाग पैशाचे धोरण मध्ये ते काय करते, इंटरेस्ट रेट वाढवून टाकते, 10%, 12% वगैरे. मग लोक काय बोलतात, नको, एकतर नेक्स्ट इयर घेऊया किंवा आता घेऊया, पण तेवढं घेऊया का जेवढं ठरवलेलं नाही, कमी घेऊया. मग पैसे कमी घेतले किंवा नाही घेतले तर डिमांड वाढेल का मार्केटमध्ये? नाही. जेव्हा महागाई वाढते तेव्हा बँका महाग पैशाचं धोरण राबवतात, जेणेकरून लोकांकडे पैसा जाऊ नये, त्यांनी डिमांड करू नये. आणि जेव्हा महागाई कमी झालेली असते, लोकांनी काहीतरी विकत घ्यावं अशी इच्छा असते शासनाची, तेव्हा मध्ये बँकेला बोलतात स्वस्त पैशाचं धोरण राबवा. कमी इंटरेस्ट रेट लावते आणि मग लोक लोन्स जास्त घेतात. कळले हे दोन्ही? हे आपण रिपीट करणार आहोत बँकिंग मध्ये सुद्धा, स्वस्त पैशाचे आणि महाग पैशाचे धोरण. काळा पैसा तुमचा सगळ्यांचा फेवरेट, चला सांगा. काळ्या पैशाने कशी महागाई वाढते? तू सांग. समज तू एक अधिकारी आहेस, मी तुझ्याकडे काहीतरी काम घेऊन आलो, मग तू मला बोलणार खालून पैसे द्या, हो बोलणार तू. मग मी तुला पैसे दिले, हा झाला काळा पैसा. काळा पैसा म्हणजे काय, जो लिगल नाहीये. त्याच्या सॅलरी तो व्हाईट मनी, सफेद पैसा, आणि जो इलिगल तो स्वीकारतो काळा पैसा. मग आता हा पैसा जो आहे त्यांनी एक्स्ट्रा जो घेतलेला आहे, तो पैसा तू बँकेत ठेवशील का? नाहीतर मग लगेच दुसऱ्या दिवशी तुला अटक होऊन जाईल. ओके, एक कॅशच तू माझ्याकडून घेणार आहेस आणि तो बँकेत तू ठेवणार नाहीस. मग बँकेत नाही ठेवणार तर तू काय करणार? घरात ठेवून. तो रोज माझ्याकडून घेतलं, हिच्याकडून, सगळ्यांकडून घेतोय, इन्व्हेस्टमेंट केली तर मग विचारणार ना, काय करणार मग तू? आणि घरी तुझं घर मोठं नाहीये जास्त, ठेवून ठेवून कुठे ठेवणार तो, काय करणार आता? उडवणार तू पैसा. आता त्याला क्लिक झालं.
ज्यांच्याकडे काळा पैसा असतो ना, सोपं काम नसतं काळा पैसा घेणं. उडवावं लागतं, ती कला पाहिजे. कशा प्रकारे तो खर्च करता येईल. मग अपचूक विदेशात फिरून यायचं, याला एवढा मोबाईल घेऊन दे महाग, त्याला ती ज्वेलरी घेऊन दे, हे सगळं करावं लागतं. जमीन घ्यायची पण ह्याच्या नावावर त्याच्या नावावर वगैरे खूप डोकं लावतात. म्हणजे भारतीय खूप हुशार आहेत, खूप जास्त हुशार आहेत, परंतु त्यांची हुशारी ते चुकीच्या गोष्टीमध्ये दाखवत आहेत. आणि मग इकडे साहजिक आहे की काळा पैसा जास्त आहे, हे अशा प्रकारे उडवतायत. उडवतायत म्हणजे काय करताय, मागणी करतायत. मागणी करतायत तर मग याचा अर्थ महागाई वाढणार की कमी होणार, वाढणार. परकीय गुंतवणुकीमुळे कसा होतो, महागाई कशी वाढते. परकीय गुंतवणूक म्हणजे काय, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. दुसऱ्या देशातील एखादी कंपनी आहे, ती आपल्या देशामध्ये गुंतवणूक करते. आपण कन्सिडर करूया अमेझॉन आहे, ऑडी आहे, असे कोणतीही कंपनी आहे बाहेरची, ती आपल्या देशात येऊन काम करते. मग त्यामुळे महागाई कशी वाढणार, सिंपल. त्यांना काहीही करायचंय तर त्या देशातून ते कामगार घेऊन येणार आहेत का, इकडचेच कामगार लागणार आहेत, यांना सॅलरी मिळणार आहे. फक्त चायना त्या बाबतीत एकदम वात्रट देश आहे. म्हणजे तो जिथे पण जातो काम करायला कोणताही, आपली माणसंच घेऊन जातो. पाकिस्तान त्यामुळे खूप जास्त त्यांच्यावर वैतागला. एक प्रोजेक्ट आहे चायनाचा BRI, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. त्याच्यानुसार तो युरोपला अगदी चायनाने रस्ते आणि रेल्वेने जोडलाय. आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा ग्वादार नावाचं बंदर बांधलंय त्यांनी कराची जवळ, आणि तिथेपर्यंत रेल्वे लाईन आणि रस्ते जे आहेत ते बनवलेले आहेत. पण हे सगळे रस्ते, ही पूर्ण रेल्वे लाईन चीनच्या कामगारांनी तिथे जाऊन बनवलेली आहे. पाकिस्तानच्या लोकांना यांनी काही रोजगार दिला नाही. प्लॅटफॉर्म वरती मूर्त्या, वा बनवलंय म्हणून मस्त. आपल्याकडे नाही बाबा असं काय. चांगली गोष्ट आहे. चला, चीनचे सामान्य नागरिक सुद्धा फेमस होत आहेत. कमी पडते ना त्यांना, कारण कमी पडते त्याच्यापेक्षा हा ट्रॅव्हल कॉस्ट समजा वाढत असेल, ठीक आहे. परंतु कसं आहे की ह्या नागरिकांना जो पण पैसा दिला जाईल तो ते कुठे खर्च करणार आहेत, स्वतःच्या देशात येऊन खर्च करणार आहेत. आणि स्वतःच्या देशात येऊन खर्च करणारे म्हणजे स्वतःच्याच कंपन्यांना देणार आहेत. स्वतःच्या कंपन्यांना देणार आहे म्हणजे एकतर त्या कंपन्यांकडून टॅक्स गव्हर्नमेंटला मिळणार, आणि त्यांना सॅलरी दिली त्याच्यामधून पण टॅक्स गव्हर्नमेंटलाच मिळणार आहे. तर एका हाताने ते पैसा देतात आणि दुसऱ्या हाताने ते घेतात परत. त्यामुळे चायनीज खूप जास्त स्मार्ट मानले जातात. आपले लोक तेवढे नाहीये स्मार्ट, पण आपल्या असं बाहेर प्रोजेक्ट पण एवढे चालत नाहीत म्हणा. आपल्या आफ्रिकेत आहेत ना, आफ्रिकेमधली सर्वात फेमस कंपनी जी आहे ती आहे बजाज. पल्सर बजाजचीच आहे ना. हा, तर आफ्रिकेमध्ये पल्सर ही बाईक खूप मोठ्या प्रमाणात विकली जाते, आणि तिकडे बजाजचे खूप सारे प्लांट्स आहेत. पण भारतीय नाही जाऊन तिथे काम करत, ते आफ्रिकन लोकच काम करतात, त्यांना जॉब्स जे आहेत ते मिळतात. ठीक आहे. निर्यात. आता निर्यातीमुळे मगाशी तर बघितलेलं आपण की खर्चदाबजन्यवाली जी महागाई आहे ती वाढते. हापूस आपण पाठवला, इकडे माल कमी पडला, इकडे मागणीजन्य कसं काय निर्यातीमुळे वाढणार. हापूस तर गेला तिकडे, मग इकडे मागणी कसली वाढली. हापूसची कुठे मागणी वाढणार, हापूसच कमी आहे ना. इथे हापूसची मागणी ठीक आहे, तुम्ही बोलता तसं की लोकांना पाहिजे, परंतु किंमत खऱ्या अर्थाने कशाने वाढली, माल कमी आहे म्हणून. असं नाही की लोकांची डिमांड जास्त म्हणून, माल कमी आहे त्यामुळे किंमत जास्त वाढली. इथे मागणीजन्य कसं काय होत आहे, महागाई कशी वाढते.
मी तो शेतकरी आहे ज्याने हापूस विकला, मला पैसे मिळणार की नाही मिळणार? मिळणार. आणि ते पैसे मी घरात ठेवणार आहे का? उडवणार. मग पैसे मी खर्च करतोय याचा अर्थ मी मागणी करतोय, मग मागणी हापूसची नाही होते, हापूसमुळे दुसऱ्या गोष्टींची मागणी होते. आता हापूसमुळे मला पैसा मिळतोय आणि तो पैसा मी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी युज करतोय. अशा प्रकारे निर्यातीमुळे सुद्धा मागणीजन्य महागाई वाढते, कारण पैसा लोकांच्या हातात भरपूर येतो. ठीक आहे, परकीयांकडील पैसा वाढला तर त्यांच्या मागणीमध्ये वाढ होते. आणि शेवटचे लोकसंख्या वाढ. जेवढी लोकसंख्या जास्त मागणी जास्त. सिंपल आहे. लोकसंख्या आपली कमी झाली तर थॅनॉसने असं केलं, अर्धे लोक गायब झाले भारतातले. 145 करोडचे राहिले फक्त 70-80 करोड. आपण बोलू चांगलं होईल सर, लोकसंख्या कमी झाली, पण मागणी राहील का एवढी? म्हणजे उद्योगधंदे टिकतील का? नाही. अर्थव्यवस्था टिकेल का आपली? आपली लोकसंख्या आपली विकनेस आहे की आपली स्ट्रेंथ आहे? स्ट्रेंथ आहे. त्याला फक्त प्रॉपरली युटिलाइज करता आलं पाहिजे. आता चीनची पण 142 करोड आहे, आपली 145 आहे, फारसा फरक नाहीये, पण त्यांनी त्यांच्या लोकांना व्यवस्थित यूज करून घेतलंय. आपल्याला ते व्यवस्थित यूज नाही करता आला. फरक फक्त हाच आहे. आणि आपली लोक पण असे आहेत की नको त्या गोष्टीमध्ये जास्त डोकं लावतात. ओके, त्यांनी पण व्यवस्थित कामं केली पाहिजेत. चलनवाढीचे परिणाम काय होतात? अर्थव्यवस्थेला फायदा होतो, कारण महागाई वाढली याचा अर्थ मागणी वाढली आहे, याचा अर्थ प्रोडक्शन चांगलं झालंय, लोकांना इन्कम मिळते तर मग टॅक्सेस देणार आहेत ते लोक, सगळ्यांनाच फायदा होतो. उत्पादन वाढणार, गुंतवणूक वाढणार. आता गुंतवणूक अजून वाढणार का? कारण मागणी जास्त वाढते. याचा अर्थ बाहेरचे देश पण काय विचार करतील, अरे ह्या लोकांना सवय, यांना हे युज करायचंय. जसं ऍपलने केलं. ऍपल पहिले फक्त रिच लोकांचा ब्रँड होता. ऍपल म्हणजे एक स्टेटस असायचं की याच्याकडे ऍपल आहे. पण मग ऍपलने बघितलं की भारतीय फोनच्या मागे वेडे आहेत. ओके, ते काही करताना एका हातात फोन असतोच त्यांच्या. तर आपल्याला हे मार्केट काबीज करायचंय. मग त्यांनी त्याग केला. कसला त्याग केला? स्टेटसचा, की फक्त श्रीमंतांचा फोन नाही. आता ऍपल सर्वसामान्यांचा फोन झालाय. आणि त्याच्यासाठी मग त्यांनी बँकांना रिक्वेस्ट केली, कोलॅबरेशन झालं की आमचा फोन आम्ही अगदी 30-40 हजार पर्यंत नाही आणू शकत, पण तुम्ही नो कॉस्ट EMI करा. लोक घरदार विकतील आणि आमचा फोन घेतील, अशी क्रेज तयार झाली पाहिजे. त्याच्यात ऍपलचा कॅमेरा आहे त्याच्यापेक्षा चांगला दाखवतो, लोकांना अजून चांगला, अरे मी चांगला दिसतोय. ओके, तर गुंतवणूक वाढत जाते अशा प्रकारे. जर मागणी ऑलरेडी असेल, असं जर असतं की आपल्याकडे कोणी मोबाईलच वापरत नाही, मग ऍपल आली असती का? नाही आली असती. आता आपल्याकडे रोबोट कोणी वापरत नाही, ते जॅपनीज लोक येतात का रोबोट विकायला? नाही. पण हळूहळू समजा रोबोट मध्ये झालं काहीतरी, आपलं लोकांना सवय लागली. फॉर एक्झाम्पल आता खूप सारे लोक ते हे तरी घेतात, पुसायचं असतं ना ते मशीन, ते स्वतःच पुसून टाकतं सगळं, ते तरी आता बऱ्यापैकी लोक घ्यायला लागले. किंवा आपल्या शासनाच्या कृपेमुळे आता इलेक्ट्रिक, काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिक शेगडीला इंडक्शनची डिमांड एवढी वाढली आहे की आता सिलेंडरचा अचानक तुटवडा निर्माण झालेला ना, तेव्हा माझी एक स्टुडंट आहे, ती बोलली सर मी इंडक्शन घ्यायला गेलेले, ते बोलले अनअवेलेबल. संपले इंडक्शन त्यांच्याकडचे. ती बिचारी भंडाऱ्यात जाऊन जेवून आली. नशीब भंडारा, म्हणजे मी बोललो बघ देवाची कृपा आहे तुला, भंडारा तरी मिळाला तुला. तर आता मग इंडक्शनचं वाढत जाणार, कारण हे गॅस सिलेंडरचे दर जे आहेत ते कमी होणार आहेत का? नाही, ते वाढत जाणार आहे. मग लोक काय विचार करतील, इलेक्ट्रिसिटी तरी आपल्याकडे स्वस्त आहे ना, तर मग आता लोक हळूहळू इंडक्शनकडे वळणार. मग ही इंडस्ट्री, ही गुंतवणूक जी आहे
ती येत जाणार, कारण लोकांना सवय लागली इंडक्शनची. तर अशा प्रकारे गुंतवणूक वाढते. रोजगार निर्मिती साहजिक आहे की जर महागाई वाढली आहे याचा अर्थ प्रोडक्शन जास्त करायचं आहे. प्रोडक्शन जास्त करायचंय तर कामगार पाहिजेत. ओके. कर वसुली, महागाई वाढली आहे याचा अर्थ सर्व विकलं जाते, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विकलं जात आहे, लोक पैसा कमवत आहेत याचा अर्थ कर पण जास्त देणार, कर वसुली पण चांगली होते. हे सगळं चांगलं होतं, फक्त ही एक गोष्ट जी आहे ही नाही होत, कारण महागाई वाढलेली आहे. मग पैसा राहणार आहे का तेवढा जास्त? नाही, तो खर्चच होणार आहे. तुम्ही कितीही ठरवला की नाही मला एवढं एवढं करायचंच आहे सेव्हिंग्स, पण महागाई वाढलेली आहे, तुम्ही बचत करू शकत नाही. ही एकच गोष्ट निगेटिव्ह लक्षात ठेवा, बाकी वरचं सगळं पॉझिटिव्ह आहे. व्याज दर, इंटरेस्ट रेट वाढतील की कमी होतील? महागाई वाढली आहे अशा स्थितीत. का? मग व्याजदर का वाढले? महागाई कमी करते. कसं कमी होणार? जास्त इंटरेस्ट जर रेट असेल तर मग लोक जास्त लोन घेणार नाही, मग पैसे जास्त येणार. ठीक आहे. तर इंटरेस्ट रेट वाढवला तर लोक आता लोन घेणं कमी करतील, लोकांकडे मग पैसा नाहीये जास्त, तर मागणी नाही होणार, मागणी नाही झाली तर महागाई परत हळूहळू कमी होईल. तर महागाई वाढत जाईल तसं इंटरेस्ट रेट वाढत जातो. आता कुटुंब संस्थांवरती परिणाम, याच्यामध्ये आपल्याला ऋणको आणि धनको हे खूप वेळा एक्झाम मध्ये विचारलं गेलंय, पीवायक्यू मध्ये, हे नीट समजून घ्या. पण त्याच्या आधी हे पण बघूया आपण. उत्पादकांना फायदा होतो महागाई वाढल्याचा, महागाई, कारण महागाई वाढली याचा अर्थ मागणी वाढली आहे का? हो, मागणी वाढली त्यामुळेच महागाई वाढली आहे, आणि मागणी वाढली याचा अर्थ बिझनेसमॅनना फायदाच होणार आहे, त्यांचे माल विकले जात आहेत. दुसरा औद्योगिक गुंतवणूकदार, पुन्हा तेच आहे, गुंतवणूकदारांना फायदाच होतो. कारण समजा मी, तुझं नाव काय, ऋषिकेशच्या कंपनीमध्ये पैसा लावलाय, महागाई वाढली याचा अर्थ मागणी वाढली, ऋषिकेशचा माल विकला जातोय. आता मी स्वतः काही बिझनेस करत नाही, मी फक्त पैसा लावलाय, पण जो पण त्याचं प्रॉफिट येणार आहे शेअर मला मिळणार आहे ना, याचा अर्थ गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा होतोय. आता या दोन कन्सेप्टना लक्षात घ्या, ऋणको धनको. ऋण म्हणजे काय मराठीमध्ये? कोणी मराठी मीडियमचं आहे का इकडे? हा, मग ऋण म्हणजे काय सांग? अच्छा, हा, ते ऋण वेगळं. ऋण म्हणजे वजाती, बरोबर बोलते, वजा बाकीला ऋण, धन असं. ते धन म्हणजे बेरीज, ऋण म्हणजे वजा बाकी. अजून एक अर्थ आहे ऋणाचा, मी तुझ्या ऋणात आहे, असं कधी डायलॉग ऐकलाय का? म्हणजे काय? हा, कर्जात आहे, मी तुझ्या कर्जात आहे. ऋणात आहे म्हणजे काय? कर्जात आहे. ओके. तर ऋणको म्हणजे असा व्यक्ती जो कोणाकडून तरी कर्ज घेतो, आणि धनको याच्या नावातच धन आहे, म्हणजे पैसेवाला आहे, हा कोणाला तरी पैसा देतो. आता हा धनको आहे, हा वरती आहे, हा पैसा कोणाला देणार आहे? ऋणकोला. आता मला सांगा तुम्ही, इकडे काय वाचू नका, आपण समजून घेऊया फक्त. धनको जो आहे त्याच्याकडून ऋणकोने 50 लाख रुपये घेतले, 50 लाख रुपये विकत घेतले. त्याला एक जमीन घ्यायची होती, हा जो ऋणको आहे याला एक जमीन घ्यायची होती, त्यासाठी 50 लाख रुपये विकत घेतले. त्याच्यावरती इंटरेस्ट वगैरे लावून 55 लाख रुपये त्याला फेडायचे आहेत पुढच्या 10 वर्षात. ठीक आहे, समजली केस? धनको कडून पैसे घेतले ऋणकोने 50 लाख एका जमिनीसाठी, ती जमीन त्याने विकत घेतली. आता हळूहळू हफ्त्या हफ्त्याने त्याला इंटरेस्ट सहित 55 लाख रुपये फेडायचे आहेत, म्हणजे 10 वर्षांनी धनकोला 55 लाख रुपये पूर्ण मिळणार आहे, आणि त्याने ते फेडले. आता पहिली केस, महागाई वाढली आहे. कोणाला फायदा झाला? धनकोला फायदा झाला की ऋणकोला? ऋणकोला. धनकोला. तर धनकोला कसा फायदा झाला?
इंटरेस्ट पण वाढला, 55 लाख रुपये मिळाले, 5 लाख रुपये जास्त मिळाले. ठीक आहे, रणकोला कसा फायदा झाला? की ते ते की त्याचे जे 50 लाख रुपये होते त्याची व्हॅल्यू तेव्हा वेगळी होती आणि आता वेगळी होती. म्हणजे आता त्याच्यावरती अजून जास्त भेटलं असतं. आता अजून जास्त महागाई वाढली, आता कमी मिळणार, आता कुठे जास्त मिळणार. एक सिंपल रूल जो मगाशी आपण डिस्कस केला, जशी महागाई वाढत जाते तसं चलनाचं मूल्य कमी होत जातं. तर आता 55 लाखाची व्हॅल्यू जास्त आहे, चांगली आहे, पण 10 वर्षानंतर 55 लाखाची व्हॅल्यू आता एवढी राहणार आहे का? नाही. 10 वर्षांनी आज जे 50 लाखाला मिळत आहे, 10 वर्षांनी ते 55 लाखाला सुद्धा मिळेल असं आहे का? नाही. आता समजा ही जमीनच कन्सिडर करूया, ही जमीन 50 लाखाला ह्या व्यक्तीने विकत घेतली रणकोने. आता 10 वर्षात ह्या जमिनीची व्हॅल्यू 60 लाख झाली. हीच जमीन जर या धनकोला घ्यायची आहे, तो 55 लाखात घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. तर जसं जसं महागाई वाढत जाते तसं तसं जे कर्ज देणारे आहेत त्यांना तोटा होतो, कारण त्यांना खूप पिरियड नंतर, जेवढं लॉंग टर्म लोन तुम्ही, म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला जर लोन काढायचं असेल ना, लॉंग टर्म काढायचं. लॉंग टर्म मध्ये इंटरेस्ट पण जरा जास्त जातो, परंतु आपलं हळूहळू हळूहळू आपल्याला हप्त्यांचं एवढं काही बर्डन नसतं, आणि जास्त पैसा बँकेला मिळाला जरी तरी मनीची व्हॅल्यू तेवढ्या वर्षात कमी झालेली असते. सो आपल्याला काही तोटा होत नाही. तर ऋणकोला महागाई वाढते तसा फायदा होतो, धनकोला मात्र तोटा होतो. त्याला वाढीव पैसे मिळालेत, 5 लाख मिळालेत, नाही असं नाही, पण त्या 5 लाखाची व्हॅल्यू तेवढी नाही राहिलेली, ती व्हॅल्यू कमी झालेली आहे. चलनाचं मूल्य महागाई वाढल्यामुळे घसरलंय, त्यामुळे धनकोला लॉस झालाय. आता उलटी केस आपण बघूया, महागाई कमी झाली, आता कोणाला फायदा होणार? ऑब्विसली, कारण 50 लाखाची जमीन घेतलेली ही जमीन 40 लाखाची झाली. आता महागाई कमी झाली आहे, उलट झालंय. आणि त्याला 55 लाख मिळणार आहे, ते मिळणारच आहेत ना, ते फिक्स आहे, त्याच्यात काय गडबड नाही होऊ शकत. ती तेवढीच राहणार आहे, कारण इंटरेस्ट रेट जो पण आहे त्याच्यानुसार तो चार्ज करणारच आहे. 50 लाख याने घेतले हे सत्य आहे, तर ते 50 लाख पूर्ण त्याला फेडायचे आणि त्याच्यावरती व्याज जे ते पण द्यायचं. तर कोणत्याही परिस्थितीत धनकोला 55 लाख जे ते मिळणारच आहेत. फक्त काय फरक आहे की महागाई कमी झाल्यामुळे आता तो 55 लाखामध्ये ही एवढी जमीन प्लस अजून काहीतरी जमीन तो खूप जास्त खरेदी करू शकतो. आणि रणकोचा मात्र तोटा झाला, कारण घेतलेली 50 लाखाला आणि आता आहे फक्त 40 लाखाला. सो उगाच त्याचे पैसे गेले. तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. नॉर्मली महागाई वाढली तर काय होतं, असंच येतं, परंतु आयोग आता जरा कपटी झालाय. ओके, तर मुलं असंच लक्षात ठेवतात, सिंपल, कारण सरळ मार्गी जाणारे असतात आपली मुलं. महागाई वाढली, रणकोला फायदा होतो. एका बॅच मध्ये मी शिकवत होतो, तर मी विचारलेलं की मी हे नव्हतं सांगितलं की महागाई वाढली किंवा कमी झालंय. मी बोललो धनको म्हणजे असा असा व्यक्ती, ऋणको म्हणजे असा असा व्यक्ती. तो मुलगा जो होता तो पाठ करून आलेला, तो लगेच म्हणाला, सर ऋणको लोकांना फायदा होतो. मी बोललो शुअर? बोलला हा. मी बोललो चल. मग आम्ही तिथे उलटी केस घेतली. पहिले मी घेतलं महागाई वाढली आहे, मी लोक महागाई कमी झाली आहे. मी बोललो बघा महागाई कमी झाली आहे. बोला सर ऋणकोला फायदा होतो, तुम्ही लिहून ठेवा. मग त्याला सगळं समजावलं, हे असंच झालं. आता कसं काय झालं? मी बोललो रणकोला फायदा. मग विचारात पडला, अरे आपण काय वाचलेलं. मी बोललो तू बरोबर वाचलेलंस, परंतु ते वाचलेलं ते फक्त यासाठी वाचलेलं की महागाई वाढली अशा काळामध्ये काय होणार. ठीक आहे, कारण मोस्ट ऑफ रेफरन्स बुक्स मध्ये सुद्धा या प्रकारेच देतात, कारण चॅप्टरच तो आहे ना महागाई. तर महागाई वाढण्याबद्दलच बोलतात, ते कमी होण्याबद्दल बोलतात का? पण आपला आयोग हुशार आहे, तो बोलू शकतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे नीट वाचायचं प्रश्नामध्ये की त्यांनी सांगितलंय काय, महागाई वाढली असं सांगितलंय की कमी झाली असं सांगितलंय. जर चुकून पण त्यांनी बोललं की महागाई कमी झाली तर मात्र धनकोला फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा.
कळलंय कसं होतं ते, हे महत्वाचं. नुसता रट्टा मारायचं नाही, सर रोनकोला फायदा होणार आहे लिहून घ्या, असं नाही करायचं. ओके, का झाला फायदा ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग तुम्हाला क्वेश्चन्स, खूप मुलं बोलतात सर पेपरमध्ये क्वेश्चन वाचतो मी कन्फ्यूज झालो, सिली मिस्टेक्स केल्या. कारण तू मित्र फक्त रट्टा मारलास, तू ते समजूनच नाही घेतलं आणि तू ठाम राहिलास तुझ्या रट्ट्यावर की येस मला हे सगळं माहित आहे. पण आयोगाला पण माहित आहे ना मग तू काय केलंस ते. मग आयोगाने फिरवलं, गुगली टाकली. मग खूप सारे मुलं PYQs करतात, ते जे पुस्तकं आहे ते सगळं करतात. पण आता ह्यावेळी 51.25 की 51.50 असा काहीतरी कट ऑफ लागलेला ग्रुप बीचा प्रीचा, 51 पॉईंट समथिंगच होता. आता एवढं सगळं जर मुलं करतायत तर 60 पर्यंत पण जाऊ नये कट ऑफ, जायला पाहिजे होता ना. पण का नाही जात मग? कारण नुसताच रड्डा, त्याच्यामध्ये समजून घेण्याचं काहीच नाही. आता मी इंटरव्ह्यूज घेतलेले जानेवारी की फेब्रुवारी मध्ये राज्यसेवेची इंटरव्ह्यू होता राज्यसेवेचा, डिसेंबर की जानेवारी मध्ये काहीतरी होता. आता इथे मुंबईमध्ये STI ऑफिस आहे, सेल्स टॅक्स ऑफिस आहे, GSTचं सेंटर आहे. त्यामुळे जे पण STI पदावर निवड होते ज्यांची, नाही STI वाल्यांचे नाही होते इंटरव्ह्यू, पण STI वाले जे पण आहेत ते खूप सारे इथेच होतात, मुंबईमध्येच कामाला लागतात. आता मग हे लोक शांत बसत नाही, हे राज्यसेवा देऊन बेटर पोस्टसाठी ट्राय करत असतात. मग खूप सारे मी जे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये STI मुलं, ऑलरेडी सिलेक्टेड कॅन्डिडेटच इंटरव्ह्यूला मोठ्या प्रमाणात जातात. मग मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात STI अधिकारी आहेत, मग हे सगळे इंटरव्ह्यूला समोर येऊन बसायचे. सिंपल प्रश्न त्यांच्या एज्युकेशनवर किंवा त्यांच्या लोकॅलिटीशी संबंधित विचारले जायचे. यांना नाही बोलता यायचं, नाही सांगता यायचं. आणि मग मुद्दाम मग मी असा एखादा प्रश्न विचारायचो की रट्टा मारला असेल तर ह्या व्यक्तीला येणार. मग यांचं कॉन्फिडन्स, येस हे मला येतं. मग प्रॉब्लेम हा होतो, ग्रुप बीचं स्टडी करणारे जे असतात फक्त रट्ट्यावरती फोकस करतात, मग त्यांना सवय ती पडून जाते, मग ते स्टेट सर्व्हिसेसकडे वळतात. आता तर स्टेट सर्व्हिसेस लिहायचीच झालेली आहे. तुम्हाला फक्त रट्टा मारून चालणार नाही, तुम्हाला विचार करता आला पाहिजे की तुम्हाला कोणत्या शब्दात कशा प्रकारे मांडायचं आहे. मग ह्या लोकांनी सोडूनच दिला, आम्हाला करायचीच नाही. आम्ही फक्त ग्रुप बी ग्रुप सी बस, बाकी काय नाही. तर असं नका करू, कारण ग्रुप बी ग्रुप सी ला सुद्धा कट ऑफ का जास्त जात गेला नाही ह्या वर्षी वरती, कारण आयोगाला समजले ना की मुलं असंच करतात फक्त, मग तो फसवतो. तर फसायचं नाही आपल्याला. ओके, पगारदार, पेन्शनर, मजूर या सगळ्यांना एक फिक्स इन्कम असते. मग सॅलरी समजा एखाद्याची 50,000 असेल तर त्याची पुढच्या वर्षी 55 होईल जास्तीत जास्त. असं होणार आहे का की पुढच्या वर्षी लगेच 80,000 वगैरे झाली? नाही. परंतु महागाई तेवढीच फक्त वाढली आहे का? महागाई तर जास्त वाढते. पेन्शनरची सुद्धा पेन्शन थोडीफार वाढते, मजुरांचं जे पण कमाई आहे ती पण थोडीफार वाढते, पण महागाई जास्त प्रमाणात वाढते. आणि त्यामुळे जे पण पगारदार असतात, पेन्शनर असतात, मजूर असतात, या सगळ्यांना महागाईचा तोटा होतो, नुकसान होतं. कारण यांची सॅलरी जरी वाढली तरी त्या प्रमाणात नाही वाढत ज्या प्रमाणात महागाई वाढते. त्यामुळे हे यांचं लक्षात ठेवा, या तिघांना सुद्धा महागाई वाढल्याने तोटा होतो. जसं धनकोला तोटा होतो तसं या तिघांना सुद्धा महागाई वाढल्याने तोटा होतो. हा सर्वात बेस्ट माणूस स्वयंरोजगारीत. महागाई वाढली तर स्वतःच्या वस्तूंचे वाढवणार, प्राइस कमी झाली तर कमी करेल एक वेळ किंवा नाही पण करणार. आता जसं रिक्षावाले असतात, महागाई वाढली तर ते वाढवतात, कमी झाल्यावर कमी नाही करत, मग ते नॉर्मल करून टाकतात की हा हेच एवढेच. त्यामुळे महागाई वाढून सुद्धा त्याला काही फरक पडतो का? नफा किंवा तोटा काहीच नाही. जेवढी महागाई वाढेल तेवढी तो प्राइस वाढून टाकतो. रिक्षावाल्याचं लक्षात ठेवायचं, ते बेस्ट आहेत रिक्षावाले. त्यांचं खूप मला हसायला येतं. त्यांना असं विचारलं ना की आता तर म्हणजे पहिले असं झालेलं, कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर वाढवलेला. कारण आमच्या कल्याणमध्ये इथे होते की नाही माहित नाही, पण कल्याणमध्ये 4 सीट्स घ्यायचे रिक्षावाले, मागे 3 आणि पुढे 4थी जी आहे ती. परंतु कोरोना आल्यानंतर मग त्यांना
चौथी सीट घ्यायला बंदी केली, मग 3च सीट्स. मग त्यांनी त्यामुळे तेव्हा पेट्रोल डिझेलचं काही समस्या नव्हती, पण त्यामुळे त्यांनी वाढवला, याच्यासाठी वाढवला रेट. मग कोरोना गेला, पण रेट कमी झाला का नाही. मग मी बोललो त्या एकाला की आता तर कोरोना वगैरे गेलाय, आता काय नाही एवढं, आता तुम्ही चौथी सीट सुद्धा घेताय, मग तुम्ही कमी करा आता. नाही, आम्ही नाही वाढवलेलं, आरटीओ वाल्यांनी वाढवला बोलतो. आरटीओ जे बोलले ते आम्हाला करावं लागेल, आम्हाला नव्हता वाढवायचा. मग अशा प्रकारे फनी लोक आहेत हे रिक्षावाले, जाऊ दे. पण हे लक्षात ठेवा, स्वयंरोजगारीत यांच्यावरती काही परिणाम होत नाही. हे थोडं वेगळं आहे, त्यामुळे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बाकी सगळ्यांवर काही ना काही परिणाम होतो, फायदा तरी होतो किंवा तोटा तरी होतो, यांच्यावरती काहीच परिणाम नाही. आता हे अजून इंटरेस्टिंग आहे, परकीय व्यापारावर परिणाम, आयात आणि निर्यात. आपल्या देशात महागाई समजा वाढली आहे, आपली निर्यात वाढणार की कमी होणार? वाढणार. कोण बोललं त्यांनी सांगा का वाढणार? जे बोलतात कमी होणार ते सांगा का कमी होणार? काय? जर निर्यात म्हणजे आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशामध्ये विकतोय आपण, एक्सपोर्ट जे आहे. महागाई आपल्या देशात वाढली, आपल्या देशात वाढली, त्या देशामध्ये तेवढीच आहे जो घेतोय आपल्याकडून, आपल्याकडे महागाई वाढली आहे, तर मग एक्सपोर्ट जो आहे हा आपला, तो वाढेल की कमी होईल? तसं तर कमी होईल, पण वाढणार. तसा तर कमी होईल, पण काय व्हायला पाहिजे ते नको सांगू. फक्त हे सांग काय होईल. कमी होईल, कारण की प्रोडक्शन जर जास्त झालं नाही तर मग एक्सपोर्ट कसं जास्त होईल. प्रोडक्शन जास्त नाही झालं तर प्रोडक्शन का कमी होईल? कारण की महागाई आहे ना. महागाईमध्ये तर प्रोडक्शन वाढतं बघितलं ना आपण. महागाई वाढली याचा अर्थ वस्तूची डिमांड वाढली, वस्तूची डिमांड वाढली याचा अर्थ प्रोडक्शन वाढणार. मग तुझं नाव काय? निलिमा. समजा तू, चांगला देश देऊया याला एखादा, तू समजा इटलीची आहेस, ओके. आता इटलीमध्ये जी पण करन्सी आहे त्या करन्सीची व्हॅल्यू इंडियाच्या समजा 100 रुपये प्रमाणे आहे. तू इंडियामधून तुझा तो इटलीचा जो पण, इटलीचा फ्रँक आहे का, फ्रँक जर्मन आहे, नाही, इटलीचा जो पण करन्सी असेल त्याच्यानुसार तुला इकडे 2 वस्तू मिळतात इंडियात मधल्या. आता इकडे महागाई वाढली, महागाई वाढल्यामुळे वस्तूंचे रेट वाढले. आता तुला तेवढ्या करन्सीमध्ये तुझ्या एकच वस्तू मिळू लागली आहे, मग तू घेशील तरी सुद्धा की बोलशील राहू दे? नाही. पहिले तुला तुझ्या तेवढ्या पैशात इंडियामधून 2 वस्तू मिळायच्या, आता तुला एकच मिळणार आहे, मग तू काय करशील? का नाही घेणार? तुझा फायदा होत होता, जेव्हा आपल्याला फायदा होत असतो ना तेव्हा आपण घेतो. आता तिला फक्त इंडिया नाहीये ना, तिच्यासाठी पूर्ण वर्ल्डचं मार्केट अवेलेबल आहे. ती काय करेल? दुसरीकडे बघेल. आता तू जेव्हा टी शर्ट घ्यायला जातो, एखाद्या ठिकाणी तुला टी शर्ट खूप महाग असा वाटला, तरी तू असं बोलतो का, नाही मला तर घालायला कपडे नाही, घ्यावे तर लागणार? असं बोलतो का तू? नाही ना. तू दुसऱ्या दुकानात जाऊन पण चेक करतो तिकडे काय आहे टी शर्टची किंमत वगैरे. मग तिच्यासाठी इंडिया म्हणजे एक दुकान आहे फक्त, मग जिथे ती स्वस्त मिळणार आहे तिथून ते घेणार आहे. तर जेव्हा आपल्या देशात महागाई वाढते तेव्हा आपली निर्यात कमी होते, कारण बाकीच्या देशांना अजून वेगळ्या कंट्रीजचे पर्याय उपलब्ध असतात की तिकडून सुद्धा ते स्वस्तामध्ये घेऊ शकतात. ओके. आणि आयातीचं काय? इम्पोर्टचं काय? इम्पोर्ट वाढते. इम्पोर्ट का वाढते? आपल्या
येस, आपल्या देशामध्ये मोबाईल तयार होत होते, असं नाही की नाही. आपल्या 2 कंपनीज होत्या. नोकिया नोकिया आपली नाही, नोकिया स्वीडनची आहे. कार्बन आणि मायक्रोमॅक्स ऐकलंय, घेतलेला पण आहे. तो बंद पडला तो. त्यांनी स्वतःला अपग्रेड नाही केलं, ते 3G वरच राहिले आणि जग 4G वर गेलं आणि ते बंद पडले. तर मायक्रोमॅक्स आणि कार्बन, आता ह्या कंपनीज भारतामध्ये मोबाईल बनवणाऱ्या कंपनीज होत्या. तसं बघायला गेलं तर मायक्रोमॅक्सने पण खूप सारा माल चायनावरूनच आणलेला होता, पण काही गोष्टी त्यांच्या असायच्या इंडियाच्या. पण आता भारतामध्ये त्यांना जे पण गोष्टी मिळत होत्या बनवून, चिप्स किंवा मदरबोर्ड वगैरे काय जे पण आहे, तो त्यांना महाग मिळतोय तो फोन बनवायला. आणि ते चायनामधून त्यांना जर कोणता घ्यायचा आहे तर ते सगळं स्वस्त मिळत आहे. मग ते भारतातल्या गोष्टी घेऊन मोबाईल बनवणार आहेत का? नाही. इकडे महागाई जास्त आहे, चायनामधून तो माल स्वस्तात मिळतोय, तर ते चायनामधून मागवतात. त्यामुळे जेव्हा महागाई वाढते तेव्हा आपले इम्पोर्ट्स वाढतात, कारण बाकीच्या देशांमध्ये तो माल मग स्वस्त मिळत असतो. सिंपल अजून एक्झाम्पल द्यायचं आहे तर आता ह्या वर्षी हापूस खूप सारा नष्ट झाला अवकाळी पावसामुळे, 80% जवळजवळ नष्ट झाला. पण मागणी तर आहे हापूसची, आणि बाकी आंबे सुद्धा एवढे अवेलेबल नाही आहेत. मग फक्त तेच विकायला घेतले तर खूप जास्त महागाई वाढेल. ऑलरेडी महाग आहेत आंबे. मग काही लोकांनी काय केलं, तामिळनाडू आणि कर्नाटक वरून त्यांचे आंबे मागवले आणि त्याच्यावरती केमिकल टाकून त्यांना पिवळे केले. आणि आपल्या लोकांना काय, फक्त फॅड आहे हापूसचा, ओळखता येतो का हापूस म्हणजे काय ते नाही ओळखता येत. मग त्यांना तामिळनाडूचा आंबा हापूसच्या नावाने विकला तरी आवडीने घेतात. ओके, सो हा एक प्रकारचा इम्पोर्ट आहे. याचं कारण आपल्याकडे आंब्यांची महागाई वाढली, तर हे लक्षात ठेवा. ओके, तर जेव्हा सुद्धा महागाई वाढते तेव्हा आपली निर्यात कमी होते आणि आयात मात्र वाढते. आणि दुसरं, विनिमय दर, एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट म्हणजे काय, फॉरेन करन्सीची तुलना. आता समजा $1 जो आहे तो ऑलमोस्ट 96 रुपीज आहे. आता महागाई वाढली तर त्याच्यानुसार निर्यात आणि आयातीचं काय झालं हे आपण बघितलं. ओके, आता एक्सचेंज रेट पहिले मी तुम्हाला समजावतो की कशा प्रकारे डिसाइड होतो. आता जसं आपण बघितलं की निलिमा इटलीमध्ये बसलेली आहे, ओके, आणि ऋषिकेश इकडे आहे, इंडियामध्ये आहे. ठीक आहे, आता पहिले कन्सिडर करूया की निलिमा बिझनेसमॅन आहे आणि ऋषिकेश कस्टमर आहे. ऋषिकेशने निलिमाकडून जी पण ज्याचा पण ते बिझनेस करते, समजा फोनचाच करते, तर फोन प्रोडक्ट मागवला. आता ऋषी बोलेल की कितीचा फोन आहे तुझा, मग ती इटालियन करन्सी मध्ये जे पण आहे ते आकडा सांगेल, त्याचा हा कन्वर्ट करेल, बोलेल की बघ मी तुला गुगल पे केला आल्या का बघ. ती त्याला येड्यात काढेल, अरे गुगल पे तुझी इंडियन करन्सी मी इकडे का यूज करू. परंतु तिच्या अकाउंटमध्ये जमा झालेले असतील पैसे आणि इटालियन करन्सीमध्ये. मग ते कसं झालेलं असेल, कारण याने पाठवलेला पैसा डिरेक्टली तिच्या अकाउंटमध्ये नाही जात, पहिले हा जातो आरबीआय कडे, कारण आपली सेंट्रल बँक काय आहे, आरबीआय. मग ती काय करेल, इटलीच्या सेंट्रल बँकेला, त्यांची जी पण असेल सेंट्रल बँक, त्यांना बोलेल की आम्हाला एवढे एवढे इटालियन करन्सी पाहिजे. ते बोलतील का पाहिजे, मग हे बोलतील कारण तुमच्याच एका नागरिकाला द्यायचं आहे, तर आमचे एवढे एवढे इंडियन रुपीज घ्या. मग याने जे पाठवलेलं आहे ते त्यांना पाठवेल, एवढे एवढे घ्या आणि एवढे एवढे पैसे तुमच्या नागरिकाच्या अकाउंटमध्ये टाका. आता इकडे कोणत्या करन्सीची डिमांड झाली, इटालियन करन्सीची की इंडियन करन्सीची? इटालियन करन्सीची डिमांड झाली. ज्याची डिमांड होते असते त्याची व्हॅल्यू वाढते की कमी होते? वाढते. त्यामुळे जेव्हा पण आपण आयात करतो, दुसऱ्या देशातून माल मागवतो, तेव्हा आपली जी करन्सी आहे
ती अजून खाली खाली जाते, कारण डिमांड आपण कोणाची करतोय, दुसऱ्यांची. त्यांची व्हॅल्यू वाढत जाणार आणि आपली व्हॅल्यू जी आहे ती कमी होत जाणार. आता उलटा सिनारिओ बघूया आपण. ऋषिकेश जो आहे तो बिझनेसमॅन आहे, निलिमा आहे ती कस्टमर आहे. आता ही पे करते, परंतु आता पुन्हा डायरेक्टली जाणार आहे का, नाही. पहिले जाणार त्यांच्या सेंट्रल बँकेला. ते आपल्याला बोलणार तुमचं रुपीज पाहिजे आम्हाला. हे बोलणार का पाहिजे, तर ऋषिकेशच्या अकाउंट मध्ये पैसे टाका, आम्हाला नका देऊ, त्याच्या अकाउंट मध्ये टाका. इथे मागणी कोणाची झाली, इंडियन रुपीजची. मग मागणी वाढली तर मग मूल्य कोणाचं वाढणार आहे, इंडियन रुपीजचं. आणि ते जे व्हॅल्यू आहे, जी पण गोष्ट आहे, तर त्यांचं व्हॅल्यू जे आहे ती कमी होणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण निर्यात करतो आपण, तेव्हा आपली करन्सी स्ट्रॉंग होते, आणि जेव्हा आपण आयात करतो तेव्हा आपली करन्सी वीक होते. आणि मागच्या अनेक वर्षात आपली आयात जास्त आहे की निर्यात जास्त आहे, आयात जास्त आहे, इम्पोर्ट जास्त आहे. त्यामुळे आपला रुपया आता जवळजवळ 100 गाठेल. ओके, तर ते याच्यामुळे, कारण आपली आयात जी आहे. असं नाही की आपण निर्यात नाही करत, परंतु जास्त काय करतो, आयात जास्त व्हॅल्यूची. त्यामुळे मग आता मोदीजी त्यामुळे बोलतात सोनं कमी घ्या, पेट्रोल नका घेऊ, कारण सर्वात जास्त आपली आयात ह्याच दोन गोष्टींमध्ये, सोनं आणि पेट्रोल. परंतु ऍक्च्युली काहीतरी तुम्ही ऑप्शन्स क्रिएट करायला पाहिजे आधी, जसं चायनाने केलं. चायनाने इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवण्यावर एवढा जास्त फोकस केला की आज चायनाच्या 2 व्हीलर्स मार्केट, बोलतो मी 4 व्हीलर्स नाही बोलत, 2 व्हीलर्स मार्केटमध्ये 96% 2 व्हीलर्स त्यांच्या पूर्ण चायनामध्ये इलेक्ट्रिक आहेत, पेट्रोल डिझेलच्या नाही आहेत. आज चायनाला काही फरक पडत नाही, पेट्रोल डिझेल तुम्ही कितीही करा. एकतर त्यांचे इराणचे चांगले संबंध आहेत, त्यांना काय अडवलं पण जात नाही. पण त्यांनी जरी इराणने अडवलं जरी तरी चायनाला काय फरक पडत नाही, ठेवा तुमचं पेट्रोल तुमच्याकडे. तर ह्या प्रकारे गोष्टी व्हायला पाहिजे की मॅक्झिमम ऑप्शन्स क्रिएट व्हायला पाहिजे. आपण असं दूरदर्शी विचार करत नाही. तर एक्सचेंज रेट कळला तुम्हाला कसा फिक्स होतो. तर जेव्हा महागाई जास्त असते तेव्हा देशाच्या चलनाचे अवमूल्यन होते, कारण जसं आपण बघितलं निर्यात होते का आपली, आयात होते का, येस. आणि आयात होते याचा अर्थ आपलं चलन. कळला संबंध. हा ठीक आहे, एवढं कम्प्लीट करूया, 5 मिनिटे फक्त, चालेल ना. 2 गोष्टी आहेत, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, तेवढंच राहिलं आपलं. आता हे दर आहेत एक प्रकारचे महागाई चेक करण्यासाठी किती आहे मार्केटमध्ये ती. मग काय होतं, महागाई चेक करण्यासाठी गव्हर्नमेंट काही ठराविक वस्तूंना पाहते की याची महागाई किती वाढली आहे. आता डायमंड रिंगची कॉस्ट किती वाढली आहे याच्याशी आपल्या सामान्य लोकांना काही घेणं देणं आहे का, नाहीये. परंतु गहू, खाद्यतेल, दूध, हे खाण्याचे पदार्थ असतील किंवा कपडे, शिक्षण, आरोग्यावरचा खर्च आपला जो होतोय, ही महागाई जर वाढत असेल तर ते डिरेक्टली आपल्याशी संबंधित आहे. पेट्रोल डिझेल पण आपल्याला हवंच असतं. तर गव्हर्नमेंट काय करते की अशा खूप एसेन्शियल सामान्य माणसांच्या, गरिबांच्या, ज्या आपण खूप निकडीच्या वस्तू आहेत, अशा वस्तूंचा एक बंच बनवते आणि याची महागाई किती वाढलेली आहे हे चेक करते. मग ते 2 प्रकारे चेक करते, एक आहे WPI होलसेल प्राइस इंडेक्स आणि एक आहे CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. मग होलसेल प्राइस, होलसेल मार्केटमध्ये कधी तुम्ही गेलात, स्वस्त, कारण ते लॉट मध्ये असतं, त्याच्यावरती टॅक्स कमी लागतो. ठीक आहे, तर होलसेल याचा अर्थ जेव्हा ते सामान बनवलेलं आहे त्यावेळेचा कॉस्ट, त्याच्यामध्ये काही टॅक्सेस वगैरेचं फारसं काही ऍडिशन झालेलं नाहीये. आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये कसं आहे, मार्केटमध्ये एखादा कन्झ्युमर त्या सामानाला घेतोय तर त्यावेळची कॉस्ट. आपण कांद्याचं एक्झाम्पल घेतलं मगाशी की शेतकऱ्याला कांदा 4 रुपये किलो पडतोय, ही झाली होलसेल प्राइस. पण मग तो दलालाला देणार, मग टॅक्सेस लागणार किंवा अजून काही, आणि 40 रुपयाला तो जो कांदा आहे तो कन्झ्युमर पर्यंत पोहोचला, ही झाली कन्झ्युमर कॉस्ट. ठीक आहे, तर पहिले शासन होलसेल प्राइस इंडेक्सच मोजायचं, परंतु शासनाला कळलं की नाही, आपण नागरिकांचा विचार केला पाहिजे,
कारण त्यांच्यापर्यंत किती रुपयाला पोहोचलं हे जास्त महत्वाचं आहे. सो शासनाने 2011 वगैरे पासून कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो मोजायला सुरुवात केली. बेस इयर सॉरी आत्ताचं जे आहे ते 2012चं आहे. आता त्यांनी चेंजेस केले. आपण नेक्स्ट वीक जो करंट अफेअर्सचा व्हिडिओ बघणार आहे, PDF बघणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहू की कशा कशा प्रकारे चेंजेस झालेले आहेत. तर हा एक वेगवेगळा स्तर आहे. WPI मध्ये प्रोडक्शन लेवलचं बघितलं जातं कॉस्ट, आणि CPI मध्ये मार्केटमध्ये विकलेल्या याचं बघितलं जातं. दुसरं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर यांच्याकडून प्रकाशित केला जातो. हा एक प्रश्न येतो की कोणाकडून प्रकाशित केला जातो, तर उद्योग मंत्रालयाअंतर्गत मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अंडर ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर यांच्या अंतर्गत प्रकाशित केला जातो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, हे कधी प्रकाशित केला वगैरे हे नाही विचारणार आहे तुम्हाला. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 2011-12 हे आधारभूत वर्ष आहे, की ह्या वर्षाच्या तुलनेत आता महागाई किती आहे. ह्या वर्षी ह्या वस्तूंची किंमत 100 रुपये होती, आता 140 झाली, म्हणजे 40% महागाई वाढली. अशा प्रकारे कम्पेअर केलं जातं. तिसरी महत्वाची गोष्ट, 697 वस्तू. हा प्रश्न तर फेवरेट MPSCचा. हे विचारलं जातं की WPI मध्ये किती वस्तूंना पाहिलं जातं. तर ह्या 697 वस्तू, आपल्याला कोणकोणत्या वस्तू याच्याशी काही घेणं देणं नाहीये, नंबर फक्त लक्षात ठेवायचा की टोटल 697 कमोडिटीज. या सर्व वस्तू सामान्यांच्या साठी आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये प्राथमिक वस्तू, इंधन, ऊर्जा, उत्पादित वस्तू सर्व काही आहे. त्यांचे सॅम्पल्स 8331 दिलंय, पण ते कधी विचारलं गेलं नाही. फक्त मुख्य वस्तू ज्या आहेत त्या 697 आहेत, ते विचारलं गेले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांचं सेग्रिगेशन त्यांनी केलेलं आहे. प्राथमिक वस्तू, इंधन, ऊर्जा, उत्पादित वस्तू. मग काही वस्तू ज्या आहेत इंधन आणि ऊर्जेशी रिलेटेड आहेत, म्हणजे आपलं पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटी वगैरे हे सगळं. इलेक्ट्रिसिटी डिरेक्टली नाही, कोळसा सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, कारण कोळशापासून आपण औष्णिक विद्युत प्रकल्पाने वीज बनवतो. प्राथमिक वस्तूंमध्ये गहू, डाळी, बटाटे, अंडी असे जे पण निसर्गापासून डिरेक्टली मिळतात त्या वस्तू घेतात. आणि उत्पादित वस्तूमध्ये अशा वस्तू ज्या इंडस्ट्रीमध्ये, जसं साखर निसर्गाकडून डिरेक्टली मिळते का? नाही. आता तुम्ही बोलाल की तेल तर सर नैसर्गिकरित्या मिळतं डिरेक्टली, पण जे तेल तुम्ही खाणींमधून काढता ते डायरेक्ट भाजीमध्ये टाकू शकता का? नाही. किंवा पेट्रोल, डिझेल सुद्धा तुम्हाला प्रोसेस करून मगच वापरावं लागतं. सो ते उत्पादित वस्तूंमध्ये येतं. आता हे सेग्रिगेशन तुम्हाला नाही विचारणार. तुम्हाला काय विचारणार, सर्वात जास्त वेटेज जे आहे ते कोणाला आहे, तर ते उत्पादित वस्तूंना आहे. हे विचारलं गेलंय. अगदी 64% हे पर्सेंट सुद्धा विचारलं गेलंय. हे थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या रट्टा मारायच्या आहेत. इथे पर्यायच नाही, तुम्हाला रट्टा मारावा लागेल. इंधन व ऊर्जाला 13% आहे भारांश, आणि प्राथमिक वस्तू ज्या आहेत त्यांना 22% आहे. पण सर्वात जास्त उत्पादित वस्तूंना 64. तो आकडा मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानंतर ह्या मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, हेडलाईन WPI, कोअर WPI आणि WPI फूड इंडेक्स. आता हे सिंपल आहे, लक्षात घ्या. फूड म्हणजे काय? खातो आपण ते, खायच्या गोष्टी. तर या 697 कमोडिटीज पैकी ज्या पण गोष्टी खाण्याच्या आहेत, फक्त त्यांची महागाई चेक केली तर आपण काय बोलणार? फूड इंडेक्स. जर सगळ्याच्या सगळ्या 697 वस्तू चेक केल्या तर आपण काय बोलणार? हेडलाईन WPI. सगळ्या वस्तूंना चेक केलंय. आता राहिला कोर WPI. मग कोर WPI म्हणजे काय? नाही, ज्या वस्तूंच्या किमती सतत बदलत नाहीत, स्थिर राहतात. जसं कपडे, जानेवारीमध्ये एखादा शर्ट 400 रुपयाचा असेल तर त्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत 400 रुपयाच्या आसपासच राहील. पण पेट्रोल जानेवारीमध्ये 117 रुपये असेल तर आपण बोलू का डिसेंबर पर्यंत एवढं राहणार आहे? नाही. सोनं नाही. तर ज्यांच्या किमती सारख्या बदलतात त्यांना कोर WPI मध्ये घेण्यात येत नाही. असंच आपल्याला CPI पण काढायचं आहे. CPI पण ह्याच 3 पद्धतींनी आहे. हेडलाईन CPI बोललं सगळ्या गोष्टी, CPI फूड इंडेक्स बोललं फक्त खाण्याच्या गोष्टी, आणि कोर CPI बोललं तर स्टेबल वस्तू. अशा गोष्टी ज्यांच्या किमती सतत बदलत नाहीत. मग याच्यामध्ये जवळजवळ 504 वस्तू आहेत की ज्या स्थिर राहतात, ज्यांचं सतत बदलत नाहीये.
3%, 3.88% 3 वर्षातील उच्चांक महागाई आहे 2026 मधले. हे लेटेस्ट आकडे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये कसं होतं की ते लोक वेगवेगळा सीपीआय काढतात. IW फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स, AL फॉर ॲग्रिकल्चरल लेबर्स. मग हे कसं इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजे का, कारण हे शहरामध्ये राहणार आहेत. आता यांनी जास्त विचार केलाय, शहरामध्ये जी भाजी मिळते जेवढ्या रुपयाला, गावामध्ये सुद्धा तेवढ्याच रुपयाला मिळते का, नाही. महागाई दोन्ही ठिकाणी वेगवेगळी आहे, गावामध्ये कमी आहे, शहरामध्ये जास्त आहे. त्यामुळे दोघांची महागाई वेगवेगळी काढली. ओके, रुरल लेबर्स वगैरे तर ते ग्रामीण भागासाठीच आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळी महागाई काढली. परंतु आपल्या अभ्यासामध्ये मात्र कंबाईन आहे. जशी आपली कंबाईन परीक्षा असते STISO किंवा SR PSI, तर तसं यांनी सगळं ह्या सगळ्यांचं कंबाईन करून टाकलं. तर आपल्याला CPI सीज बघायचा असतो. ओके, आणि हे केंद्रीय सांख्यिकी संस्था, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ते कोण करत होतं, आर्थिक सल्लागार विभाग जो आहे तो करत होता. आणि इथे केंद्रीय सांख्यिकी संस्था जी आहे ती करते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तिथे किती वस्तू होत्या, 697. आधारभूत वर्ष काय होतं, 11-12. यांचं आधारभूत वर्ष आहे फक्त 12. आता हे फिरवतात, आपण 11-12 लक्षात ठेवतो, ते काय करतात, सीपीआयचं 11-12 देतात, सीपीआयचं फक्त 12 आहे. ओके, आणि वस्तू ज्या आहेत ग्रामीण भागातल्या 448 आहे, शहरी भागातल्या 460 आहेत. यांनी कारण ग्रामीण आणि शहरीचं वेगवेगळं बघितलंय. तर हे पण लक्षात ठेवा हा, म्हणजे थोडंसं हे इथे रट्टा मारायचा आहे, पण आपल्याला ते करावं लागेल, कारण हे सुद्धा विचारलंय त्यांनी की ग्रामीण भागामध्ये किती आहे, 448, आणि शहरीमध्ये 460. 460 जरा सोपा आकडा आहे, तो जर लक्षात असू देच. मग जसं तिथे प्राथमिक वस्तू होत्या, इंधन होतं आणि उत्पादित होत्या, यांनी फुल डिटेल दिले. अन्न व पेयला 45% वेटेज. पान तंबाखू पण घेतलं यांनी, कारण लोकांची गरज आहे. ओके, सोबत इंधन, प्रकाश, कपडे, पादत्राणे, घर काढताना सीपीआय अर्बन हा फक्त लक्षात घेतात, सीपीआय रुरल नाही लक्षात येत का, गावातली लोक घर नाही घेत. आपल्याकडे पण स्कीम आहे ना, आपल्याकडे पण आहे, पण गावातली लोक घरे नाही विकत घेत, हे लक्षात घ्या. गावातली लोक जमीन घेतात. आपल्याकडे फ्लॅट्स असतात अर्बन एरियाज मध्ये, त्याला आपण घर बोलतो. तिकडे डायरेक्ट ती जमीनच असते, प्लॉट असतो आणि त्याच्यावर बंगला असतो. बंगला नसेल, एक साधं झोपडं जरी असेल तरी ते स्वतःच त्यांचं असतं, त्यांच्यावरती कोण राहत नसतं. ओके, त्यामुळे इथे घराच्या बाबतीत फक्त सीपीआय अर्बन घेणार, इकडे सीपीआय रुरल नाही घेणार. आणि बाकी इतर मध्ये आरोग्य, वाहतूक वगैरे सगळं आहे. तर याच्यावरती तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचं, अन्न व पेय ह्याला सर्वात जास्त त्यांनी वेटेज दिलेलं आहे. मग बाकी इकडे पण 3.4% आहे. अरे हे नाही दिलेलं का, हा इकडे पण आहे हेडलाईन सीपीआय, कोर सीपीआय आणि फूड प्राइस इंडेक्स. तर सेम फूड प्राइस इंडेक्स मध्ये काय होणार, जे फक्त खाण्याच्या वस्तू आहे त्यांचाच काढणार महागाई. हेडलाईन मध्ये सगळ्याच्या सगळ्या वस्तू घेणार, आणि कोर मध्ये काय घेणार, स्टेबल, ज्यांच्या किमती चेंज नाही होत. हे थोडंसं WPI CPI रट्टा मारायचं आहे, काही गोष्टी त्या तुम्ही पाठ करा. नेक्स्ट लेक्चर, आता हे इन्फ्लेशनचा पार्ट संपलाय, परंतु त्याचं करंट अफेअर्सशी रिलेटेड थोडा पार्ट बाकी आहे. नेक्स्ट लेक्चर आतापर्यंत आपलं जे पण झालेले आहेत चॅप्टर्स, त्या सगळ्यांचं आपण करंट अफेअर्स प्लस स्कीम्स आणि काही इंडेक्सेस जे मला वाटतं एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत ते आपण घेऊया. ठीक आहे, तुम्हाला